महाराष्ट्राची पहिली महिला ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर, आधुनिक हिरकणीच जी अहोरात्र जीवावर उदार होऊन दररोज घराबाहेर निघते आणि कित्येक जीवांना जीवदान देते. सोलसम इज सो प्राऊड टू प्रेझेंट यू मिसेस अनिता गोसावी. कोणी पण ॲम्ब्युलन्स म्हटलं की नाही बाबा आपण नाही येणार इकडे, कारण की तिथं असं वाटायचं की आपण त्यात गेलं की आपण जाणारच. तुम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हाचा काळ भयंकर होता, म्हणजे खूप होता. कोविड अगदी पीकला होतं. हो, सो असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही जिवंत पेशंट्सपेक्षा डेड बॉडीजचीच ने-आण जास्ती केली का? खूप. मॅडम मी त्या काळामध्ये कमीत कमी 285-80च्या आसपास मी बॉडी उचलल्या त्यावेळेस, आणि त्या पण पॉझिटिव्ह. मला सरांचा फोन आला, म्हणे मॅडम इथं येत आहे का रावेतला मस्के वस्तीला, हँगिंगचा प्रकार आहे. मग मी गेली, पाहिलं तर लॅपटॉप चालू आहे, लाईव्ह आहे तो, त्या मुली सांगते बोलतोय, आणि लावून त्यानं स्वतःला लटकून घेतलं. पासावर लटकून घेतलं. रात्री अपरात्री रेल्वेचे ऑफिशियल्स किंवा हॉस्पिटल्स तुम्हाला अगदी हक्काने फोन करतात. हो, कशाच्या विश्वासाने एवढ्या रात्री तुम्हाला फोन त्यांना करतात? माहिती आहे मॅडम की आज एक लेडीज आहे आणि ही फक्त एक रिंगला फोन उचलते. असे काही ठराविक ठिकाणं असतात का की जिथे वारंवार तुम्हाला असं जाणवतं की ह्या स्पॉट्सला जास्त लोक जीव द्यायला हो, येतात? असे एक 3 पॉट आहेत. एक जुनवणी ईदभट्टी, एक आकोर्डी रेल्वे स्टेशन, आणि एक वल्लभनगर ST स्टँडच्या पाठीमागे एक कंपनी आहे. आणि आता तू ॲम्ब्युलन्स लाईनमध्ये आली आहे, हां. ओके ठीक आहे, रेल्वेच्या बॉड्या उचलून दाखव म्हटलं. कधी पण म्हटलं, आणि जे तेव्हापासून त्याच्या बोलण्यावर मी चालू केलं ना, आज जेंट्स नाही तिथं मी जाते. म्हणजे आजपासनं द लेडी हू डज नॉट नो द वर्ड फिअर, हो की नाही? तुम्हाला भीतीचा अर्थच माहिती नाहीये. कधीतरी वाटलं असेल ना की आपला निर्णय चुकला की काय? नाही वाटलं, नाही वाटलं. कारण मी चुकीचा निर्णय, म्हणजे मॅम मी चुकीचं काही करतच नाही. काही काहींना मुलगी झालेला खूप आनंद होतो, त्यावेळेस मध्ये अरे नाही ताईसारखीच बनवती कॉल करतात. वा. हा आवाज ऐकला तरी एक भयंकर शहारा अंगावरून जातो. वाटेवरचा वेग क्षणभर थांबतो. मनात येते ती आधी भीती, आणि मग येते त्या ॲम्ब्युलन्समधल्या व्यक्तीसाठी आपोआप एक छोटीशी प्रार्थना. जीवन आणि मृत्यू यामधील एक भयानक अस्वस्थ करणारी निशब्दता आपल्या डोळ्यासमोरून आवाज करत जात असते. प्रत्येक क्षण लाख मोलांचा असतो. जीवन मरणाचा प्रश्न असतो. त्या एका क्षणात श्वासांची माळ तुटणार तर नाही? हा शून्याकडून अनंताकडचा प्रवास तर नाही? ह्या जगण्या आणि जगवण्याच्या लढाईमध्ये त्या बेचैन अवस्थेची साक्षीदार असणारी आहे आजची आपली रणरागिणी, शक्ती स्वरूपाच. ती ना जात बघते, ना धर्म, ना लहान ना मोठा, ना स्त्री ना पुरुष. तिला दिसते ती फक्त माणुसकी. आलेला प्रत्येक फोन कॉल घ्यायचा आणि जमला तर प्रत्येक जीव वाचवायचा, एवढाच तिचा धर्म. पुरुषप्रधान अशा या क्षेत्रामध्ये आपला एक वेगळाच ठसा उमटवणारी महाराष्ट्राची पहिली महिला ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर, आधुनिक हिरकणीच जी अहोरात्र जीवावर उदार होऊन दररोज घराबाहेर निघते आणि कित्येक जीवांना जीवदान देते. सोलसम इज सो प्राऊड टू प्रेझेंट यू मिसेस अनिता गोसावी. थँक्यू अनिता ताई, धन्यवाद. तुम्ही आज आलात. हो कसं वाटतंय? मॅम इथं येऊन तर छानच वाटतंय मला. सो ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर म्हटलं की साधारण डोळ्यासमोर आपल्याला पुरुष माणूस येतो. हां, तुम्ही कशा काय वळलात या क्षेत्राकडे? मॅडम माझं म्हणजे असं झालं, एक तर माझी परिस्थिती, हां. आणि दुसरं म्हणजे दादा पॉझिटिव्ह झाला, आणि त्याच्या गाड्या कोविड सेंटरला लावलेल्या होत्या. त्याच्यात 3 ॲम्ब्युलन्स होत्या पहिल्या. हां. मग दादा म्हणजे तुमचे भाऊ. भाऊ? हां. अच्छा. मग त्यावेळेस दादा शोध करत होता, कोणी डॉक्टर भेटेल इकडं तिकडं, सगळ्यांकडे पाहिले, फोन करायचा ह्याला त्याला, तो पॉझिटिव्ह असताना देखील. अरे बापरे. त्यासाठी आम्ही म्हटलं नाही, त्याला घरीच क्वारंटाईन करून ठेवायचं, आणि जे म्हणजे मेडिसिन वगैरे, परत काढा वगैरे असं आमचे आईचं ते घरीच आम्ही त्याला चालू केलं. मूळचा तुमचा ॲम्ब्युलन्सचा जो बिझनेस म्हणूया किंवा हे जे काम आहे ते तुमचे भाऊ भाव करायचे? करतात माझे. अच्छा. सो म्हणून तुम्हाला ते जॉईन करायला लागलं? हां, तो पॉझिटिव्ह झाला आणि त्याला ड्रायव्हर भेटायला म्हटल्यानंतर मला ड्रायव्हरिंग येत होती.
पण ड्रायव्हिंग येत होती आणि ॲम्ब्युलन्स सारखी एवढी मोठी गाडी चालवणं, किती मोठी गाडी चालवायला सुरुवात केली? 407 म्हणून गाडी असते, अच्छा. टेम्पो ट्रॅव्हलर, अरे बापरे. त्याच्यावरती मी चालू केलं. आणि पहिल्याच वेळेस एक पेशंट उचलला हां. पॉझिटिव्ह, म्हणजे घरनं उचलला आणि कोविड सेंटरला नेहरूनगरला सोडला. पण कसं ते पहिल्यांदा मी गाडी घेऊन गेली, ते पेशंट उचलायचा, कुठंतरी आपल्या पण मनामध्ये असं भीती राहते की हा पॉझिटिव्ह आहे, आपल्याला पण त्यातली एवढी माहिती नाही बरोबर. की ह्याला मी घेऊन चालले, कुठंतरी मला पण काही होऊ शकतं, असं थोडासा विचार तर येणारच त्यावेळेस. येणारच. तरी पण न विचार करता मी दादाला म्हटलं मी जाते, घेते, सोडते, तू आराम कर. आणि अशा किती गाड्या आहेत तुमच्याकडे? आत्ता सध्या मॅडम दादाच्या, म्हणजे माझी वैयक्तिक एकच गाडी आहे बरं. आणि दादांच्या 5 गाड्या आहेत. सो आणि नाव काय तुमच्या ॲम्ब्युलन्स सर्व्हिस? सावित्री ॲम्ब्युलन्स. बरं ते माझ्या मम्मीच्या नावावरून आहे. बरं, नाईस, छान. सो बेसिकली मोठ्या भावाला आधार द्यायला इकडे आलात तुम्ही परिस्थितीनुसार. म्हणजे त्याच्याच रूममध्ये मी राहत होते त्यावेळेस, कारण की मी किरायाच्या रूममध्ये राहत होते. हां. आणि त्यानं एक रात्रीच्याला, म्हणजे माझ्या वरचे लोक, मी जिथं राहत होती पहिले वल्लभनगरला, तिथे वरच्या रूम मधले लोक पॉझिटिव्ह आले. अरे बाप. मग ते आल्यानंतर सगळ्यांच्या मनामध्ये एवढी भीती होती, तर मग मला पण असं जरासं भीती वाटायला लागली की आपले 2 मुलं, मी, माझे घरचे. तर दादाने रात्रीचंच आम्हाला शिफ्ट केलं त्याच्या रूमवरती. त्यानं, म्हणजे त्याची रूम खाली झालेली होती. म्हणतात ना भाव असावा, पण भावापेक्षा बहीण असणं पण खूप गरजेचं आहे. का बरं असं म्हणला? हो मॅम, कारण की प्रत्येकाला एक अपेक्षा असती, म्हणजे पहिल्या लोकांना तर आहेच की एक माझ्या मुलाला मुलगा असावा, एक जोडीदार असावा. पण असं विचार कुठेतरी हवा की मुलगा काय आणि मुलगी काय, मुलगी पण ते करू शकते ना सगळ्या गोष्टी, त्या अँगलने. हो, आणि त्याचं काय आपण म्हणतो ना, ज्वलंत उदाहरण आहात तुम्ही. म्हणूनच मी म्हटलं की ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर पर्यंत ठीक आहे, पण महिला ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर हे ऐकिवात नाहीये. खूपच कमी. म्हणजे तुमच्यामुळे आता मी म्हणेन, पण मी मग नंतर ना माझ्या बहिणीला ट्रेन केलं. अरे वा. ती पण आता छान ट्रेन झाले. मी तुम्हाला आता तेच विचारणार होते की तुमच्याकडे बघून कुठल्या आई वडिलांना असं वाटलं का की आपल्या मुलींनी सुद्धा ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर व्हावं? नाही, असं नाही वाटलं. म्हणजे टीम ते शक्य नाही ना मॅम, म्हणजे असं ते असं भीतीचं सगळं वातावरण असतं. पण एवढी मोठी गाडी, म्हणजे टेम्पो ट्रॅव्हलर चालवायला आपण म्हणतो तसा सराव, म्हणजे हात सफाई कुठल्या गाडीवर केलीत तुम्ही? मॅडम, माझ्या मम्मीचं भाजीचं दुकान होतं. अच्छा. त्यावेळेस मी ड्रायव्हर, म्हणजे स्कूल बसवर केलं मेन पहिलं तर. इंडो स्कूलची बस होत्या 32 सीटर, त्याच्यावरती मी हात साफ केलेला आहे माझा पूर्ण. बापरे. म्हणजे बेसिक मी म्हणूनच म्हटलं हिरकणी, आधुनिक हिरकणी ते त्याच्यात. म्हणजे त्यावेळेस मला खूप आवड होती की आपण पण गाडी चालवा. आपण म्हणतो तसं काम कुठलंही असलं तरी मिळणारा पहिला क्लायंट किंवा आपली जी पहिली कमाई असते ती खूप खास असते प्रत्येकाला. पण तुमच्या बाबतीत असं नाही म्हणता येणार. सो आपण असं म्हणूया की तुम्ही आत्ता जे म्हटलात तो पहिला पेशंट, हो, त्या पहिल्या पेशंट बद्दलचा अनुभव सांगा ना. ते बॉडी होती मॅडम पेशंट, आणि ते एक पॉझिटिव्ह पेशंट, हे पहिलं उचललेलं हे दादा, आणि दुसरं ते बाबा म्हणजे आजी आणि बाबा दोघं पण पॉझिटिव्ह होते. आणि असंच माझी एक गाडी बोलवली नातेवाईकांनी, आणि आणखी एक जण चिरमे म्हणून आहे, दादाचाच मित्र आहे. आम्ही दोघं गेलो. त्याच्या गाडीमध्ये चिरमेच्या हे होते, आजी होते, आणि माझ्याकडं बाबा आणि त्यांची मुलगी होती. त्यांची मुलगी पण डॉक्टर होती, नर्स काहीतरी होती. तर मग आम्ही घेऊन चाललो. ती एवढी नर्स असून पण म्हणजे एवढी घाबरली होती की त्या बाबांची ऑक्सिजन लेवल वाढतच नव्हती. ऑक्सिजनवरती त्यांना वायशमला बेड खाली नाही, तिथनं त्यांना उचललं आणि इथे ओजस हॉस्पिटलला घेऊन चाललो. तिथं बेड त्यांनी केले होते. तिथं घेऊन जाताच त्या वाडीमध्ये, वाल्लेकरवाडी क्रॉस केली की एक ब्रिज आहे, त्या ब्रिजवरतीच त्यांचा दम तोडला, म्हणजे त्यांना. सो पहिला पेशंट तुमचा ॲम्ब्युलन्समध्येच गेलेला पेशंट तो पहिला बाबा. नंतर ते मॅडम, म्हणजे त्यांना माहिती होती, सगळ्या मेडिकल लाईनमधल्या होत्या. ते म्हणे मॅडम त्या मोठ्याने ओरडलं म्हणजे असं किंचळ्या की मग आपण एक तर मी नवीन त्या लाईनमध्ये. हो ना. मग ते जोरात किंचळ्या. मग मी असं पाठीमागं पाहिलं, म्हणलं मॅम काय झालं? नाही म्हणले बाबा गेले नाही, श्वासोश्वास चालला ना. मी म्हटलं मॅडम चालेल म्हटलं, तुम्ही पहिलं शांत व्हा म्हटलं, 1-2च मिनिटात आपण पोहोचणार आहे तिथे. पण तिथं गेलो, ECG केली. शेवटी डॉक्टर असो किंवा माणूस आहे, हो की नाही, आपला व्यक्ती गेल्यानंतर हीच प्रतिक्रिया अपेक्षित. म्हणजे कसं बघा ना, आता
ही तर त्यांचे वडील होते, पण त्यांना एवढ्या जोरात किंच या गाडीमध्ये. पण जर समज एखादं पेशंट असेल तर त्यावेळेस ते त्यांना धीर देणार ना, की नाही आहे, थोडेसे चान्सेस आहे हे ते. पण त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी ते आजोबा पहिली तुम्ही नेलेली केस म्हणायला हरकत नाही, ते गेले त्या दिवशी रात्री झोप आली तुम्हाला? मॅडम तशी झोप तर नाही आली, कारण की एक ते तर काही शुद्धीवरती नव्हते बाबा. आणि पण मला त्या मुलीची किंचाळी मला म्हणजे माझ्या कानात घुमत होती. आणि मला असं कुठंतरी वाटायचं की हे काय झालं, की मी पहिलंच पेशंट घेऊन चालली आणि हे असं का झालं. म्हणूनच मी म्हटलं की तुमचा पहिला पेशंटचा अनुभव किंवा तुमच्या पहिल्या क्लायंटचा अनुभव हा सगळ्यांपेक्षा अत्यंत वेगळा आहे. हो, म्हणजे मला वाईट वाटलं होतं त्यावेळेस की मी आज काहीतरी वेगळं करायला चालली आणि त्यात ते बाबांचा जीव म्हणजे कुठंतरी असं वाटायचं की माझ्यामुळे झालं काय. अरे बाप, कारण की असं मी घेऊन चालली तर होती तेवढी फास्टमध्ये, पण शेवटी कसं त्यांचे पहिलंच हे होतं. कमाल आहे तुमची, सिरियसली कमाल आहे, खूपच कमाल आहे. म्हणजे ऐकून मी म्हटलं तसं ना, ऐकून सुद्धा अंगावर शहारा येतो. दुर्दैवाने तुम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हाचा काळ भयंकर होता, म्हणजे कोविड अगदी पीकला होतं. सो असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही जिवंत पेशंट्सपेक्षा डेड बॉडीजचीच ने-आण जास्ती केली का? खूप मॅडम. मी त्या काळामध्ये कमीत कमी 285-80च्या आसपास मी बॉडी उचलल्या त्यावेळेस, आणि त्या पण पॉझिटिव्ह टोटली. प्रत्येक बॉडी जिथे जाईन तिथं प्रत्येक हॉस्पिटलमध्ये गेलं की पॉझिटिव्ह आहे मॅडम, मॅस्क लावा, पिपिकेट घाला. पण ते पिपिकेट घातल्यानंतर ना थोडासा प्रॉब्लेम येतो गाडी चालवायला, तर फक्त मास्क आणि हँड ग्लोव्ह घालायचे तेवढ्यावर. हो. आणि तुम्ही कधीही कोविड पॉझिटिव्ह झाला नाही? नाही मॅम, मीच नाही, माझ्या घरातलं फक्त दादा सोडला ना तर कोणीच नाही. पण मला सांगा की कोविडमध्ये आपण जेव्हा ही ने-आण करत होतो तेव्हा कोणी नातेवाईक जवळपास नव्हतं, मग एखादी केस किंवा एखादा पेशंट गेला तर त्याचा अंत्यसंस्कार कोण करणार? मॅम असं एक झालं होतं, एक मुलगा होता आणि त्याची छोटी बेबी होती आणि त्याची मिसेस, हे दोघं होते. एक दिवस असाच कॉल आला मला 9:30च्या अशा 9 दरम्यान असं म्हणे, मॅडम असं आहे ना, आमच्या आईला बिर्लामधून घ्यायचे आणि लिंक रोडला घेऊन जायचं. तर मग मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं तुम्ही म्हटलं या तिथे जाऊया आपण, कारण की तसं येणं अलाउड होतं मॅम, फक्त त्याला टच नाही करायचं. बरोबर आहे. तर ते म्हटले नाही माझ्याकडं माझं छोटं बेबी आहे आणि माझी मिसेस पण आहे, मी नाही येऊ शकत, तुम्ही फक्त मला एक आकडा सांगा. अरे बापरे. म्हणजे तेव्हा कुठेतरी आपल्याला असं वाईट वाटलं की तीच आई आज जेवढं कष्ट घेऊन करून मोठं केलं, त्याला ह्या लेवलला पोहोचवलं, आज तो म्हणतो की नाही मी तिच्या पण ह्याला पण नाही येऊ शकत. म्हणजे त्या मुलाने आईचा अंत्यसंस्कार नाही केला. मग तो कोणी केला? मी. बापरे, असे किती अंत्यसंस्कार करायला लागले? असे खूप केलेत मी, असे म्हणजे असं डेंजर म्हणलं हा एकटाच मला भेटला अनुभव. मग बाकीचे यायचे लोक असं आजूबाजूला थांबायचे करायचे, पण फक्त टच नाही करायचे. फुलं वगैरे घ्यायचे, असे लांबणं टाकायचे, ते फेरे वगैरे घालतात ना ते पण करायचे. ते घेऊन बॉडी उचलण्यापासून मशीनमध्ये घालण्यापर्यंत किंवा लाकडावरती परत अलाउड केलं होतं. लाकडावरती करता लाकडावरती केलं होतं. हो ना, गर्दी एवढी वाढली होती, म्हणजे वेटिंग वरती कमीत कमी 6-6, 7-7 तास थांबावं लागायचं. अरे बापरे. मग त्यांना दिलं होतं, परमिशन दिलं होतं की लाकडावरती पण. मग लाकडावरती करायचं म्हणजे मॅडम काय एवढी जागा भेटली तर तिथंच रचायचे सरळ. माझ्याकडे एक व्हिडिओ होता, म्हणजे ते लाकडं रचायचे कुठं पण, जिथं जागा स्मशानभूमीत गेलं तर ते चुली असतात त्यांच्या, ते तर ती नसेल तर त्याच्यामध्ये थोडीशी जागा असते, तिथं मध्ये पण रचून द्यायचे. मग त्यांची काही विधी वगैरे तर काय व्हायचंच नाही, उगं लांबणं उगं एक हे करायचे. पण मग ते तिथपर्यंत पोचवायचं, ते उचलून त्या सरणावरती ठेवायचं. हे सगळं तुम्ही केलं? हो, सरणावरती ठेवण्यापर्यंत, मशीनमध्ये टाकण्यापर्यंत. बापरे बापरे. काही नाती रक्ताची असतात तर काही हृदयाची, काही जन्मोजन्मांची तर काही फक्त क्षणापुरती. सो क्षणापुरती जी नाती आहेत तशी तुमची ही सगळी नाती आहेत. हो, म्हणजे नातेवाईकांचा अनुभव आधी सांगा. नातेवाईकाचं म्हणजे मॅम, एक मुलगी होती, ती संगमनेरची होती. तिचे वडील डांगे चौकमध्ये तिथं होते, ते ॲडमिट, 1 महिना ॲडमिट होते. तर ती मुलगी, तिचे मिस्टर, तिचं 1 वर्षाचं बाळ तिनं घरी सोडून आली होती तिच्या पप्पांसाठी खास.
भाव हे तिघंजण, जावई, मुलगा आणि ती मुलगी. ज्यावेळेस ते जे वडिलांना डिस्चार्ज भेटणार त्यावेळेस ते डॉक्टरांनी ह्यांना सगळ्यांना केबिनमध्ये बोलवले आणि मी तिथं रोजचे रोज जायचे. तर मी तिथं गेले आणि ती मुलगी रोजचं भेटायची. मग मी तिला काय करायचे, माझ्या घरनं ते म्हणजे त्यावेळेस असं होतं ना, लॉज भेट होते ना, रूम भेटत होते ना, काहीच नाही. तर ते आपले त्या हॉस्पिटलच्या बाहेरच कुठंतरी दोघं तिघंजण झोपायचे करायचे. त्याच्या मित्राचा काहीतरी रूम होता, ते मला त्यानं गपचूप चावी दिलेली की तुम्ही फक्त रात्री जावा, दिवसा काही जाऊ नका. मग त्यावेळेस मग त्यांच्याकडे गॅस शेगडी वगैरे काय नसायची. मग मी त्यांना घरनं काढा वगैरे किंवा त्याच्या वडिलांना तिनं म्हणजे खूप काळजी करायची तिच्या पप्पांची. तर मी घरनं घेऊन यायचे आणि तिला द्यायचे. तिला एक वेळेस म्हटलं, तू चेंज करायला कपडे वगैरे आणले का, नसेल तर तू माझं घर इथं 5 किलोमीटरवर आहे, चल म्हटलं कर. मग तिला एक आपुलकी म्हणजे माझ्याबद्दल झाली होती. तर ज्यावेळेस तिचे पप्पा, त्या डॉक्टरांना तिला बोलवलं कॅबिनमध्ये की तुमचे पप्पा गेले म्हणून, त्यांच्या किडनी फेल झाले, हे ते असं तसं काय सांगितलं त्यांना. तर मग तिनं पहिला फोन मला केला, म्हणे ताई माझे पप्पा गेले हो. खूप मोठे म्हणजे जोरात रडायला लागले. त्यावेळेस मी सगळं सोडून मी तिच्यापाशी गेली होती, कारण की ती एवढी हे झाली होती ना. मला म्हणायची काय की नाही मॅडम, मला ना काही असो, माझी आई आहे तिकडं, माझी बहीण आहे, मला गावी घेऊन जायचं आहे. मग त्यावेळेस काय होतं की अलाउड नव्हतं की पुणे जिल्ह्याच्या बाहेर पेशंट जात नव्हतं. तर इथंच त्यांची विधी वगैरे केली. सो असे पण अनुभव आहेत. हो, चांगले पण तेवढेच, वाईट पण खूप आहेत. पण मला सांगा की तुम्ही मगाशी म्हटलात तसं बरेच अंत्यसंस्कार तुम्ही केलेत, म्हणजे ह्या बॉडीज बेवारसच होत्या. हा, म्हणजे तसं म्हणायला हरकत नाही ना मॅम. असून वारस काही फायदा नव्हता की ते त्यांच्यापाशी जाऊन की त्यांची विधी करू शकतात, हे तर नव्हतंच. पण एक विचारू, ह्या सगळ्यांचा शेवटी पोटापाण्याचा खर्च तुम्हाला मिळायचा? हो मॅम, मिळायचा. म्हणजे मी कसं होतं, समज आता तुम्हाला पहिलं सांगितलं, तो मुलगा मला बोलला असा की मॅम त्याची आईची विधीच नाही, त्याचं ते अस्थि असते ना ते पण विसर्जन मी केलं, कारण की त्यानं नाही घेऊन गेला. तर मग अशांकडून मी घेतलं मॅम. हो बरोबर आहे, कारण की जे लोक आई वडिलांना ओळखत नाहीत, हे आपल्याला नंतर काय ओळखणार आहेत. खरं. तर कुठे मग मी माझ्या पेट्रोलचं आणि एक तर माझं घर पण त्याच्यावरतीच चालत होतं. म्हणूनच मी म्हटलं की शेवटी एक लिमिट असतं ना. हो, कोणाकडं नाहीच, अशा लोकांकडून नाही घेतले, मग मी स्वतः जाऊन करायचे. पण मला सांगा की ह्या ज्या बेवारस बॉडीज होत्या, ह्या कोविड एक सोडला, आपण कोविडचा काळ सोडला, तर या तरीही त्या ह्याच्यामध्ये असे अनुभव येतात की काही बेवारस बॉडीज असतात, म्हणजे मर्डर म्हणा किंवा सुइसाईडची केस असेल, तर त्याही वेळेला तुम्हाला बोलवलं जात असेल? हो मॅम, आता एक काळेवाडीच्या इथं एक मर्डर झाला होता, UP बिहारचे लोक होते. ती बॉडी मी नेली, तिचं सगळं पेपर वगैरे सगळं केले बिले, मग तिथनं ह्याला घेऊन गेली डेड हाऊसला, PM वगैरे झालं आणि ती ठेवली बॉडी. की म्हणजे असं असतं की 3 दिवस ती बॉडी ठेवायची, बेवारस भेटली तरी. 3 दिवसाच्या आत जर कोणी नातेवाईक भेटले ठीक आहे, नाहीतर मग ती आपण घ्यायची, पोलीस असतात सांगते, मग आपण त्यांची विधी करून टाकायची. पण नातेवाईक भेटतात? काही काहींचे भेटतात, एक जणाचे तर 11 दिवस ठेवून नाही भेटले. मग त्याच्यानंतर तुम्हाला 11व्या दिवशी नेऊन त्याला मी त्याची विधी केली होती. अरे बापरे. हो, ते नेमकंच ते महबूब भाईनं मला कॉल केला, ताई असं असं एक व्यक्ती आहे आणि त्याचं आपल्याला विधी करायची आहे, पण नातेवाईक नाही, सगळं आम्हीच करणार आहे. तर मी म्हटलं भाई येते, 20 मिनिट लागतील मला यायला घरनं. म्हणे ठीक आहे या. मी गेली, मी म्हटलं कुठले, म्हणे काळेवाडीमधून मर्डरची. अहो भाई म्हटलं मीच घेऊन आली तिला. बापरे. अनिता ताई, तुम्ही मर्डर, बॉडी, PM म्हणजे पोस्टमॉर्टम अशा इतक्या सहजपणे बोलताय आणि तुमच्या नाही काय बोलू. म्हणे नाही, तुम्ही एक गाडी वॉश करा आणि तुमच्या पेट्रोलचं घ्या, तुम्ही एवढ्या रात्रीचं येता एका कॉलवरती. तर त्यांना दिलं. काही काही असं असतात की त्यांना मीच देते. अरे बापरे. हो, एक आजोबा आणि आजी होते, देव रोडची बॉडी होते आणि ते देवगावला राहिले होते आणि मुलगा त्यांचा पडला का काय, असं काहीतरी अपघातच होता. पोलिसांनी आणली बॉडी, इथं ठेवली, पण ते आजोबा आणि आजी यायलाच तयार नाही का, तर ते खूप थकलेले होते आणि मेन म्हणजे त्यांना तिथून इथं यायला पैसे नव्हते. अरे बापरे. तिकीटाला पण रिक्षा करून येतील, तर ते पोलिसांना म्हणले नाही आम्ही नाही येणार, तुम्हीच करून घ्या. तर सर म्हणजे असं असतं की बॉडीचे कोणीतरी ब्लड रिलेशनवाले पाहिजे. तर मग ते म्हणे की आजी फक्त तुम्ही या इथं, तुम्ही काही करू नका, सगळं मी करतो. पोलीस म्हणले देवरोडचे की एक तुमची साईन हवी मला की तुमच्या ताब्यात बॉडी दिली म्हणून.
तर मग त्या आजींना खूप हे केल्यानंतर ना आजोबांना आजी तिथनं रिक्षा करून आल्यानंतर त्या आजीला ना आजोबाला पाहून एवढं वाईट वाटलं की एवढे वाकून गेलेले, एवढे वयस्कर आणि एवढं मोठं त्यांचा मुलगा गेलेला. ते सगळं पाहून मग असं वाटलं की आज त्यांना असा दिवस आला की जे मुलांनी करायचं ह्यांच्या संस्कार ते आई वडील करतात. हो ना. आणि त्यावेळेस मग ते सर मी गेलो, सर मला म्हटले मॅडम हे 500 रुपये घ्या. सरांनी 1000 रुपये दिले माझ्याकडे. हे 500 रुपये म्हणे तिथं मशीनवर करायचं त्याला द्या आणि हे 500 रुपये तुम्ही तुमच्या पेट्रोलचे ठेवा म्हणून त्यांना दिले. तर मी म्हटलं ह्या आजींना तर मी माझ्या गाडीत घेऊन गेली. म्हणलं आता हे जाणार कसे पुढे. तर त्या सरांनी त्यांना ते 200 रुपये पण दिले होते की आजी तुम्ही इथनं जावा म्हणून. पण म्हटलं जाऊन द्या हे वयस्कर आहेत. मग मी तिथं गेलं, जे मला दिले होते ना पैसे ते पण मी त्यांना दिले. म्हटलं आजी तुम्ही जावा म्हटलं. त्यांना रिक्षा स्टँडवर बसवलं, रिक्षा करून दिली आणि डायरेक्ट घरी पोहोचवलं. असं पण करावं लागतं. हो. एक नाशिकची होती जे मुलानं हँगिंग केलेलं दिवाळीच्या वेळेस. म्हणजे ते मुलाचं काय झालं होतं, मला रावेतचे कॉल येतात नेहमी. मला सरांचा फोन आला, म्हणे मॅडम इथं येत आहे का रावेतला मस्के वस्तीला हँगिंगचा प्रकार आहे. मग मी गेली, पाहिलं तर लॅपटॉप चालू आहे, लाईव्ह आहे तो. त्या मुलीसंग ती बोलतोय आणि लाईव्ह असताना त्यानं नवीन रस्सी आणली आहे, बेडशीट घेतलं आहे, खिडकीला लावलं आहे आणि लावून त्यानं स्वतःला लटकून घेतलं, फासावर लटकून घेतलं. त्यावेळेस तिची आई म्हणजे ते मामा एक आलते, आई एक आणि वडील एक, असे 3 जण आले. ते हे झालं दुपारच्या काहीतरी ह्याच्यात झालं आणि ते वडील आणि ते रात्रीच्या 12-11:30 दरम्यान आले आणि त्यांना कॉल केला. मग मी त्यांना पोलीस स्टेशनला सोडलं. म्हटलं हे पोलीस स्टेशन आहे, इथं बघा म्हटलं तुमचं आणि मग घेऊन जाऊया आपण किंवा इथंच करायचं असेल करा. तर ती आई वडील त्याला 2 दिवस त्याला फोन करत होते, सगळे गावी आले, तू पण ये, एवढा मोठा आपला दिवाळीचा सण आहे. तर तो नाही करत तो इथंच थांबून गेला आणि लास्ट इयरला होता. म्हणजे मुलीच्या नकारामुळे तुमचं म्हणणं आहे की त्यांनी जीव दिला. हां, कारण की ती मुलगीच बोलत होती त्याला. बापरे. हो. अवघड. आणि ते बिचारी आई जाताना मी म्हणलं आता एवढं आपण 200 किलोमीटर लांब जायचो, जर असं एकदमच त्या ओरडल्या काय झालं किंवा आरडाओरडा असेल तर मग आपण डिस्टर्ब होतो की मग आपलं पण मन आहे एक की एक आई रडते म्हणजे आपल्याला पण मुलं आहेत, असं वेगवेगळे विचार येतात. तर त्यावेळेस त्यांना मी म्हटलं मॅडम लेडीजला अलाउड नाही म्हटलं गाडीमध्ये बसायला, म्हणून तुम्ही त्यांना येऊ दिलं. त्यांना मी गाडीत घेतलं नाही. पण ज्यावेळेस मंचरला गेलो मग ती आई आली माझ्याकडे पटकन, मला म्हणते मॅडम मी तुम्हाला हात जोडते पण प्लीज मला तुमच्या गाडीत बसून द्यावं, आता फक्त 4 तासासाठी मी माझ्या मुलाला पाहू शकते. तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मी म्हटलं मॅम बसा, पण एवढंच की तुम्हाला त्रास होईल, तुम्ही रडू नका म्हटलं, कारण की तुम्ही रडले की अचानक म्हटलं हे होतं. तर ती बिचारी खाली बसले आणि त्याच्या छातीवरती हे करून तिचं मन मारून असं जोरात नाही पण आतल्या आत रडत होती ती. बापरे. काही वेळेस असं कोणी सुसाईड करतं ना त्यावेळेस मला काही वाटत नाही, पण ज्यावेळेस आई समोर येते ना त्यावेळेस डोळे म्हणजे असं कुठंतरी आपल्यातली आई पण जागी होते. आणि अशीच एक केस तुम्ही मला माझ्या वाचनात आली का, मला असं वाटतंय मी तुमचा कुठला तरी व्हिडिओ बघितला की 2 भाऊ होते नेहरू नगर, आत्ता 2 महिन्यापूर्वी झालं मॅम. ते एक भाऊ गेला म्हणजे असं सुसाईड करण्यासाठी वल्लभनगरच्या इथेच, आणि एक वाचवण्यासाठी गेला. ज्याने सुसाईड केलं त्याचा फोन आला, मी गेली त्याला घेऊन आली. आणि दुसरा जो त्याला वाचवायला गेले होते, 2 भाऊ होते, तो एक तर असा रोलिंग होत 1 किलोमीटर गाडीबरोबर पार नाशिक फाटीपर्यंत गेला. अरे बापरे. हा, म्हणजे असे एवढे छोटे गाडीच्या रेल्वेच्या चाकांबरोबर असं फिरत तो गेला चाकांबरोबर. ते मग विचार करू शकता की ती बॉडीचं काय झालं असेल. म्हणजे त्याचं काय हिंमत आहे, पण कुठलंच असं हे नव्हतं की एक पीस जॉईंट व्हायसारखा. बापरे. तो गेला आणि मग दुसरा त्याला म्हणजे वाचवण्यासाठी गेला, समजवण्यासाठी गेला असेल. ह्याला वाचवायच्या नादामध्ये गाडी आली, जसं ह्यानं स्वतःला झोकवलं तसं दुसऱ्यानं त्याला ओढायचा काय प्रयत्न केला असेल, काहीतरी भाव आहे एक रक्त आहे, तर त्याला त्याचा गाडीचा फटका त्याला लागला. तर ते 500 मीटर बॉडी बाहेर पडली होती. म्हणजे संगतीच 2 भावांचा जीव गेला होता. एक भेटला रात्री 9, 8:30, 9च्या दरम्यान आणि एक भेटला रात्री 11 वाजता. भेटला म्हणजे तुमच्या ताब्यात, म्हणजे
समजून आलं, लोकांना समजलं की इथं इथं एक बॉडी पडली. अरे बाप. मग कोणीतरी कॉल केला सिटी पोलिसांना आणि मग ते दोन्ही बॉड्या संगतीच वायशमला आणल्या. आणि मग तुम्हाला फोन आला? नाही मला ते रेल्वेचे पोलीस करतात कॉल की ताई असं असं झालंय, तुम्ही येताय का? केव्हा बघ असू द्या, रात्रीचं किती वाजलेले असं. त्यांना कॉल केल्यावर मग मी येते तेव्हा. पण या दोघा भावांच्या आई वडिलांना हा मॅडम, कळवण्याचं अवघड काम केलं कोणी? शेवटी पोलिसांनाच करावं लागतं ते. म्हणजे ते डायरेक्टली आई वडिलांना नाही बोलू शकत, पण समज त्याचे चुलते भाव कोणी आले कोणीतरी आले की त्यांना सांगावं लागतं. मग ते आपल्या आपल्या परीनं ते सांगून देतात. बरोबर. त्यावेळेस जेव्हा रेल्वेची बॉडी आणतो ना त्यावेळेस एवढी ब्लडिंग असते गाडीमध्ये हे ते. तर मी ते चुलत्याला म्हणलं, काका म्हणलं एक बॉडी उचलायला एक लेडीजची हिंमत नाही, कमीत कमी 4 लोक लागतात मॅडम अगदी अगदी उचलायचं म्हटलं. कधी कधी मी 5-5, 6-6 फुटावरून बॉडी ह्या साईडवरून पलीकडच्या साईडला काढली, असं टेचरला बांधून. बापरे. म्हणजे तुमचं काम फक्त पेशंट किंवा बॉडी आणणं आणि नेणं नाहीये. वेळ पडली तर त्याचा अंतविधी करा, वेळ पडली तर त्याचे पेपर्स, नातेवाईकांना फोन करा, ऑक्सिजन द्या, म्हणजे काम तरी काय काय करतात म्हणजे. आणि गरज पडली तर पंचनामा, पोस्टमॉर्टम. हा, ज्यावेळेस कोणाला म्हणजे लेडीज असं असतं की लेडीज साईन करायला लागते, पंच म्हणून लागते. हो का? हा, ज्यावेळेस PM ला बॉडी जाते लेडीजला पंच मिळायला. म्हणजे लेडीज गेली असेल एखादी तर विटनेस म्हणून पंच लेडीज लागते. हा. ओ अच्छा. तर त्यावेळेस पोलीस मला कॉल करतात, मॅडम या ना, थोडीशी गरज आहे तुमची मला. त्यावेळेस मी मग घरी असेल, रात्रीच असो, कधी येऊन त्यांना मदत करते, पोलिसांना पण. कारण की कोणी यायला तयार नाही राहत की मग त्यांच्या मनात काय असतं, आपण जाणार आणि कुठे ते पोलिसांच्या चक्करमध्ये पडायचं, जावा जिकडे कोर्टात हे पण होतं. कोणी जायला मागत नाही, त्यांचे नातेवाईक करत नाहीत मॅम. खरंय. त्यावेळेस मी साईन करते, त्यांच्या नातेवाईक असले तरी पण. कुठंतरी माणसाला असं वाटतं फक्त मी सुरक्षित राहावं, दुसरं काही नाही. म्हणतात तसं ऑक्सिजन आणि माणसांच्या विचारांची पातळी घसरली की धोका वाटला. धोका हो की नाही? म्हणजे तुमच्या एवढा अनुभव माणुसकीचा, चांगला आणि वाईट, दुसरा कोणालाच येत नसेल. नाही. पण तुम्ही मगाशी म्हटलात तसं रात्री अपरात्री रेल्वेचे ऑफिशियल्स किंवा हॉस्पिटल्स तुम्हाला अगदी हक्काने फोन करतात. हो. कशाच्या विश्वासाने एवढ्या रात्री तुम्हाला फोन करतात? त्यांना माहिती आहे मॅडम की आज एक लेडीज आहे आणि ही फक्त एक रिंगला फोन उचलते. मग बाकीचे कसं आहे, आता जेंट्स लोकांचं काय असतं की बाबा आपल्याला हे उचलायला जायचंय, मग नाही मी ड्रिंक केली, हे केलंय, हे बहाणे देतात मॅम. कोणी ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर हो, कोणी जात नाही ते उचलायला. आणि ह्यांना माहिती आहे की हे मॅडम आहे ना, येतातच, ह्या काय भेट नाहीत, काय नाहीत, उचलतात. आणि मेन म्हणजे त्यांना मी सगळे हेल्प करते, ते उचलण्यापासून. आता कसं एखादी लेडीज आहे, ड्रायव्हर आहेत, हे जे आपल्या नगरपालिकेच्या ह्या गाड्या जातात, ते ड्रायव्हर असं बॉडीला हात पण लावत नाही, टच पण नाही. हे तुमची बॉडी खाली घ्या, टाका, नाहीतर नका टाकू, काही करा, काही आम्हाला घेणं नाही. पण आपण कसं त्यांना प्रत्येक गोष्टीत हेल्प करतो. म्हणजे बॉडी आणली तर बॉडी मी जर घेऊन आली तर त्याचे पेपर बनवण्यापासून हो ना, ते टोटली PM करून पास काढण्यापर्यंत सगळे कामं मी करते. बापरे. आणि त्यामुळे मग बऱ्याचशा लोकांना त्रास पण होतो. कुठला असा तो सगळ्यात मोठा अवॉर्ड असेल ना, तो एव्हाना तुम्हाला मिळायला हवा होता असं माझं प्रांजल मत आहे. ऑफकोर्स नाही, आय एम शुअर समाजाला हे असं वाटणारच आहे. तुमच्याबद्दल जेवढ्यांना समजेल ना, मग इनफॅक्ट तो हेतू आहे आजच्या पॉडकास्टचा. ओके नाही? मला सांगा, मर्डर आहे का सुइसाईड आहे, किंवा असे काही ठराविक ठिकाणं असतात का की जिथे वारंवार तुम्हाला असं जाणवतं की ह्या स्पॉट्सला जास्त लोक जीव द्यायला येतात? असे एक 3 पॉट आहेत. हो. एक आहे आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या त्या ब्रिजवरती, एक जुनवणे इटभट्टी म्हणून देवरोड आणि आकुर्डीच्या मध्ये आहे तिथं. आणि असं पॉइंट आहे की मॅम एवढी उंच भिंत आहे, 5 फूट. त्या भिंतीवरून कोणी पण असं इकडं तिकडं जाऊ शकत नाही की लोक सुसाईड करतात. म्हणून सरकारनं मोठ्या मोठ्या भिंती बांधल्यात रेल्वेच्या ट्रॅकच्या बाजूनं. तरी पण लोक रेल्वे स्टेशनवरून चालत चालत जातात 2-2 किलोमीटर. कळू नये. हो, कळू नाही. आणि जातात कुठे? बरोबर त्या पॉईंटला. एक जुनवणी इटभट्टी, एक आकुर्डी रेल्वे स्टेशन आणि एक वल्लभनगर ST स्टँडच्या पाठीमागे एक कंपनी आहे, त्या कंपनीच्या मागे. कारण की तिथं एवढी अडचण आहे की कोणाला माहिती पण पडणार नाही की इथं कोणी गेलं आहे. आणि मग
तसं उचलणं खूप अवघड, म्हणजे 2 किलोमीटर बॉडी उचलून आणणं. बॉडी पण खूप हेवी होती मॅडम त्यावेळेस. म्हणजे जिथे पुरुष माणूस धजत पण नाही अशा ठिकाणी तुम्ही जाता, अक्षरशः तुकडे झालेल्या बॉडीज कशात आणता? मॅडम एक शिफ्टर म्हणून असतं आपल्या गाडीमध्ये, हां. की ते ब्लडिंग वगैरे झालं तरी त्यात होतं की आपल्याला शिफ्टर म्हणजे स्ट्रेचर सारखं? टेचर सारखंच असतं, पण ते 4-5 जण असे उचलू शकतात. अच्छा. की आपण जेव्हा अडचणी जातो हो. टेचरवर बॉडी घेतली, त्या टेचरवर आपण उचलताना हलते इकडं तिकडं बॉडी, किंवा तुकडे असते तिकडं पड तिकडं पड. मग ते कसं एक माणसाचं शरीर आहे आणि ते गेलेलं असेल तरी पण ते शेवटी विधी तर होणं गरजेचं आहे त्याची. बापरे. त्यासाठी मग आम्ही ते जमा करतो. जाता जाता एखादी बेडशीट्स पोलीस आणतात, कधी कधी मी आणते, कधी प्रिन्स आणतो. ते आणायचं, त्यात बांधायचं, परत त्या शिफ्टरमध्ये टाकायचं आणि 5-6 जणांनी उचलून घेऊन यायचं. ते खूप अवघड आहे. अवघड, इम्पॉसिबल वाटते ऐकायला सुद्धा मला. मला एक जणांना तुम्हाला चॅलेंज केलं होतं. हां. म्हणजे मी नवीन गेली होती हां. आणि आता तू ॲम्ब्युलन्स लाईनमध्ये आली आहे, हां. ओके ठीक आहे, हं. रेल्वेच्या बॉड्या उचलून दाखव म्हटलं. कधी पण म्हटलं. आणि जे तेव्हापासून त्याच्या बोलण्यावर मी चालू केलं ना, आज जेंट्स नाही तिथं मी जाते. जेंट्स बघायला जात नाहीत मॅडम. माझेच ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आहेत ना, असे हात पाठीमागे बांधून येतात. आणि मी गेली की तिथं सगळ्यांना माहिती आहे की ही ताई आली, प्रिन्स आला की ह्या ताईनं रेल्वेचं काही ना काही घेऊन आली, पेशंट बॉडी काहीतरी. पण ताई, शेवटी माणूस आहात तुम्ही, पण भीती नाही वाटत तुम्हाला? हां मॅडम, पहिले थोडीशी वाटली. म्हणजे पहिल्या वेळेस मला त्यानं हे केलं ना, त्यावेळेस मी त्याला बोलली, एक डेअरिंगनं बोलली. हो. पण माझ्या घरी गेलं म्हटलं कशा शक्य, मी नाही उचलू शकत हे बॉड्या बिड्या असल्या. पण मी म्हटलं का नाही उचलायच्या, उचलू आपण. 1 वेळ झालं, 2 वेळ झालं, 3ऱ्या वेळेस गेली. कोणी रात्रीच्या 2-2:30 वाजता कोणीच माणूस नाही. शेवटी मग मला तिथं हात लावणं गरजेचंच होतं. बापरे. मग तो होता मिलिटरीमॅन माणूस होता. तो घरनं 10 वाजता निघाला. बाईक छोटी स्कूटी होती कोणाची आणली, गाडी तिथं लावली पार्किंगला. त्याला आम्ही 2-3 दिवस ठेवलं. 3ऱ्या दिवशी विधी करायची, त्यावेळेस नातेवाईक आले. त्यावेळेस समजलं की हा एवढ्या जवळचा, आपल्या जवळचा माणूस आहे. आणि तो मिलिटरीमॅन होता. तो मुंबईला जाणार होता, आता पोलीस भरती झाली होती त्याची. त्या आदल्या दिवशीच येऊन त्यानं सुसाईड केलं. आणि तो माणूस कमीत कमी मॅडम नाही म्हटलं 80 ते 90 किलोचा होता. हाईट पण तेवढीच आणि बॉडी पण तशीच. त्या माणसाला मी असं उचललं की मला ती बॉडी उचललेली एवढं आठवतं. आणि पहिली मी उचललेली ती बॉडी माझ्या हाताने. तुमचे सगळे पहिले अनुभव हे खूप डेंजर होतं ते. म्हणजे मॅडम ते असं ह्या भिंतीवरून खाली बॉडी घ्यायची. मग ते काय करायचं, मग मी काय करत असते, स्कार्फ नाकाला तोंडाला बांधायला नेत असते. शेवटी मी म्हटलं धर बाबा हे स्कार्फ, ते बॉडी टेचरवर ठेवा. आणि तो स्कार्फ फाडून एक पाया साईडला आणि एक छाती साईडला त्याच्या बांधला. आणि ते मधले तुकडे त्यात हे केले. आणि मग तो असा टेचर उभा करून मग त्या साईडवरून ह्या साईडला, तेव्हा फक्त 4घांनी आम्ही खाली घेतली ती बॉडी. आणि तो एवढा धिप्प्याड माणून एवढा अडचणीत गेलेला की आपण जाऊस त्रास वाटायचं किती वेळा पाणी प्यायला पाहिजे. खरंय. कारण की दमछाक होते. कमाल. मी खूप म्हणजे डेंजर होती ती. कमाल आहात तुम्ही. कधी असा अनुभव आलाय, तुम्ही एकट्या आहात रात्री आणि एखादी बॉडी स्ट्रेचरवर मागे टाकली आहे आणि चाललाय आणि मग भयान भीती वाटली? नाही तसं नाही. एक वेळेस फक्त एक बॉडी पॉझिटिव्ह घेऊन चालली होती. हां. आणि तो मुलगा होता, जवान होता, 25-26 वर्षाचा आणि खूप फायटर होता. ते म्हणजे मागे डिक्कीला, ते माझ्या बसलेल्या सीटला असं मावत टच होत होता तो. हो. तर मी बॉडी घेऊन चालली आणि एकदम अचानक स्पीड ब्रेकर लागला. आणि पॉझिटिव्ह असल्यामुळे कोणी बसलेलं नाही. तर ती एकदम ती स्पीड ब्रेकवर नवीन होती मी बी त्यावेळेस. तर म्हणजे एवढा अंदाज नव्हता मला गाडीचा की ब्रेक दाबायला हां ब्रेकचं कसं, ॲक्सिडेंटचं हे. ते अचानक ब्रेक दाबलं, ते पटकन ते मला असं टच झालं पाठीमागनं. टच झालं की म्हणजे असं मला वाटलं की हा उठला. म्हणून मी पटकन असं पाहिलं तर म्हटलं नाही हा झोपला. त्यावेळेस एक मला खूप भीती वाटली होती. म्हणजे एक आपल्याला दचका असतोच कुठंतरी की होऊ शकतं ना असं, पण की नाही गेलाय बाबा, नाही गेला. किंवा मग हे लोक सांगतात पण ना आपल्याला, कधी कोणाकडून आपण ऐकलेलं असतं की असं होतं तसं होतं. काय ऐकलेलं त्यावेळेस तुम्ही? म्हणजे असं खूप जणांच्या ह्यातनं ऐकलं की ताई तू एवढं डेंजर घेऊन येते, तू कधी मधल्या आरशातनं पाहिलं का, कधी कधी प्रेत असतात हे ते. मी म्हटलं काही नाही, मला कधी दिसलं पण नाही ते.
म्हणजे लोक म्हणजे असं भीती घालतात. भीती पण म्हणजे घालतात. तुम्हाला वाटत नाहीये ते विशेष, हो, पण लोकांच्या ऐकण्यावरनं ऐकण्यावरून मग लोकांच्या सांगण्यावरून मग जेव्हा मी एकटी एकटी जाते ना, आता परवा मी संगमला गेली होती बॉडी घेऊन, त्यावेळेस मी एकटीच होती आणि ड्रायव्हर नेला होता पण येताना तो झोपला. मग म्हटलं आरशातनं बघू का. त्यावेळेस म्हणजे म्हणजे वाटतं आरशात की म्हणजे असं गाडीचा रेअरव्ह्यू मिरर. हा मधलावाला त्यातनं म्हटलं बघावा पाठीमागे आहे का, पण नाही काय तसं दिसलं. बापरे. आणि ते नातेवाईक मॅम म्हणजे बसली नाही कोणी गाडीमध्ये. मी धन्वंतरी हॉस्पिटलमधून बॉडी घेतली होती आणि मेन म्हणजे त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांची बॉडी आहे आणि मला म्हणताय काय मॅडम तुम्ही असं करा ना माझ्या गाडीमध्ये बसा हा. आणि एक जण माझ्या ह्या गाडीत बसून द्या. मी म्हणलं ठीक आहे, पण मी म्हटलं का मी ह्यांच्या सगळे जेंट्स होते आणि रात्रीची वेळ म्हटलं ह्यांच्या गाडीत का बसू. त्याला म्हटलं ह्या गाडीत जागा आहे तुम्ही बसू शकता ना. नाही मॅडम मला भीती वाटते. म्हटलं बाबा तू बस माझ्या सीटवर, मी जाऊन बसते त्या शेजारी. मी जाऊन बसली आणि हा निवांत पुढे बसलाय. आता पण भूत प्रेत आत्मा ह्याची भीती तर वाटतेच ना. हो, पण मॅडम आपलं असल्यानंतर नाही व्हायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी. खरंय. बरोबर आहे ना. खरंय. कारण की ते आपले माणसं आहेत, ते रोज आपण त्यांच्यामध्ये बसतो उठतो बोलतो सगळं. मग त्यांच्यात त्यांना काय भूत दिसायला पाहिजे. बरोबर आहे. नाही दिसायला पाहिजे. आणि कधी कधी असं म्हणजे आजाराला पण लोक भीतात हो. की हा ते होईल, मला तो नाही आजार होत लागेल. तसं होणार काही. तसं होणं शक्यच नाही. तो गेला आजार पण त्या संगती गेला. ते असं आणि होऊ शकतं. असं पण कोणी म्हणजे तुम्ही मागे एकदा म्हटला होता तोही अनुभव मला सांगा की पौर्णिमा अमावस्या अशा काही दिवशी पण जाम भीती वाटत असेल ना. नाही मॅम, मला भीती कुठे वाटायची माहिती आहे का. मी राहत होती दादाची, तर परत मी रूम जराशी लांब केली, माझं स्वतःच घर नव्हतं. त्यावेळेस मला फक्त भीती कधीच वाटायची इथं उतरून तिकडं जायला. का तर माझी वहिनी मला म्हणली होती पाठीमागे ते सुसाईड केलेला मुलगा आहे आणि तो येऊन कधी कधी दारात उभा राहतो. त्यावेळेस मग मला एकटी गेली मी. गाडी खूप लांब इकडे 1 किलोमीटर लावावं लागायची आणि परत चालत रात्रीचं एवढ्या लांब जायचं. त्यावेळेस मला थोडी भीती वाटायला लागली. मग मी काय केलं रूमच इकडे घेतली. आणि जास्त करून हा प्रकार आहे ना जे हँगिंगचा किंवा ॲक्सिडेंटचा हे अमावस्या पौर्णिमा ह्यात जास्त होतात. रेल्वेचे तर खूप होतात मॅडम. समजायचं जर अमावस्या आता पुढे 2 दिवस आहे म्हटलं की आधी 2 दिवस नक्कीच 2-4 तरी जातात. आणि ते कधी जातात रात्री 12ला. एक वेळेस मी गेली दिवसाच होता नाही रात्रीच्या 8-8:30 वाजले होते आणि बिजलीनगर तिथं रेल्वेचं ट्रॅक जातं मधनं चिंचवडला. तर मी तिथनं चालली आणि बाजूला झोपडपट्टी एरिया आहे जरा. तर ते टेचर वगैरे घेऊन ते पोरं गेले आणि मी गाडी लावून मागणं लॉक करून जाईपर्यंत मी अशी चालली तिकडून. गाडी येत होती म्हणून मी थांबली आणि ह्यांना जाऊन दिलं. मग मी गेली चालली तर त्या मावशी काय म्हणतात ये ताई तू जाऊ बिऊ नको तिकडं. मी म्हणलं का. अगं हिथं एक बाई आहे ना नेहमी हिथं असेल नेहमी ती ओढते माणसाला गाडीखाली. म्हटलं काय नसतंय मावशी. म्हटलं आता ते मलाच जाऊन आणायचं आहे. म्हणजे असं लोकांच्या मनामध्ये नाही. पण मॅम मी खूप वेळा म्हणजे नेहमी तर मी रात्रीचंच हे जे होतं तुमचं काम तर रात्रीच हो म्हणतात ना ते रात्रीचा खेळ चाले तसा माझं काम चालू होतं. रात्रीच सगळं चालू होतं. तर मग मी गेली तर ते अमावस्या असो नाही तर पौर्णिमा असो ती बॉडी माझ्या मागे आणि मी पुढे आम्ही दोघंच असतो. बापरे. आपण म्हटलो तसं दररोज तुम्ही घरी येता, दररोज ऑलमोस्ट एक केस असते तुमची. कधी मर्डर कधी सुइसाईड, रक्त असतं. मग दररोज गाडी धुवायला लागते. हो मॅम, गाडी वॉश तर करायचे. रोज सकाळी मी गाडी वॉश करते. गाडी वॉश केल्याशिवाय रक्त असतं कधी कधी वास पण ब्लड पण हे सगळं असून द्या मॅम ते ठीक आहे. पण कधी कधी आपण पेशंट नेतो आणि ते पहिलेच त्यांच्या त्या आजाराला झुंजत असतात. त्यामुळे मग ते इन्फेक्शन नाही व्हावं म्हणून मी रोजची रोज वॉशिंग आणि सॅनिटायझर गाडी करतेच करते. म्हणजे वॉश करून मग सॅनिटाईज पण करता. पण मग ही जी गाडी धुवावी लागते ही कार वॉश सेंटरला न्यायला लागते का तुम्ही आपापली धुता रोज? मॅडम जेव्हा ब्लडिंग होईल ना हे वॉश सेंटरवाले गाडीला बघत पण नाहीत. बघत नाहीत ते दार उघडायला भेटतात. एवढं सगळं स्वतः करता म्हटल्यानंतर गाडीमध्ये काही बिघाड झाला तर तो पण रिपेअर करता येतो. म्हणजे अगदी अगदी बेसिक विचारत्या पंक्चर काढता येतं. हो मॅम, ते तर ड्रायव्हर आहे म्हणल्यावर यायलाच पाहिजे मॅम. कारण की आपण जेव्हा बाहेर जातो बाय चान्स कधी पंक्चर झाली रोड पण असे कच्चे वगैरे असतात खेळ वगैरे हे असतात. मग ती गाडी जर पंक्चर झाली तर टिपणी काढून लावायचं जॉईंट करायचं. पण त्यावेळेस लोक खूप मला सहकार्य करतात मॅम. जर मी टिपणी खोलत बिलत असेल ते नट पण खूप टाईट असतात
तर मी ते उभा राहून जर असं जोरात हे करत असेल तर कोणी चाललेलं असेल 4 व्हीलरवाले 2 व्हीलरवाले थांबतात, म्हणतात थांबा ताई, ते करून पूर्ण गाडी माझी पुढे पास करून देतात. धन्य आहात तुम्ही. म्हणजे लोकांना खूप कौतुक वाटतं. खरंच मलाच इतकं वाटतंय, एवढी मोठी गाडी, त्याची स्टेपनी लावा, मी तर वाटच बघत बसेन कोण काढून देत. नाही, पहिलं तर आपल्याला ट्राय कर. समज आता ठीक आहे तो भेटला, हो. ते आले, हो. नाही चालत तर कोण मग काय आपण रात्रवरती तर थांबणार का? नाही. आणि समजा असं झालं की गाडीत बिघाड झालाय, गाडी अवेलेबल नाहीये, पण फोन कॉल आला, तर मग अशा वेळेस भावाकडनं घेता गाडी? भावाकडून घेते. समज इमर्जन्सी असेल तर कुठली बी गाडी आहे त्यांना हे करून द्यायची. पण जाता हे नक्की. कारण की ते बॉडी बिडे असेल ते ठीक आहे, पण पेशंट असेल तर त्यांना वेळ जर उपचार भेटले, हो, आणि जर मी नाही गाडी नाहीच भेटली तर त्यांना मग ते जे भेटेल ते पटकन तुमचं तुम्ही बघा आणि घ्या. आणि प्रत्येक गाडी म्हणजे प्रत्येक कारणासाठी वेगळी गाडी असते ॲम्ब्युलन्सची, का सरसगट एकच असते? म्हणजे आपण म्हणतो जसं हार्ट पेशंट असेल तर ती ॲम्ब्युलन्स वेगळी, कार्डियक ॲम्ब्युलन्स. हो की नाही? मग तुमच्याकडे सगळ्या प्रकारच्या ॲम्ब्युलन्स आहेत? नाही मॅम, माझ्याकडे कार्डियक ॲम्ब्युलन्स नाही, पण जर तशी लागली तर एक ओळखीचे स्वप्नील सर आहेत, हां, मी त्यांना कॉल करत असते. आणि ते कधी पण रात्रीचं म्हटलं म्हणतात ताई कुठे जायचं आहे, कुठनं कॉल आहे, ते हँडल करतात. पण जेव्हा आपण ती गाडी चालवत असतो तेव्हा समजा ऑक्सिजन सिलेंडरची गरज असेल, कार्डियक पेशंटची वेगळी गरज असते, मग त्या व्हेंटिलेटरसाठी ती कार्डियक ॲम्ब्युलन्स लागते. आणि फक्त नॉर्मल ऑक्सिजन असेल तर ते माझ्या गाड्यामध्ये आहे, प्रत्येक गाड्यामध्ये. म्हणजे ते भरलेलं आहे की नाही हे पण दररोज चेक करावंच लागतं, आणि चेक करून ते ठेवावंच लागतं प्रत्येक गाडीमध्ये. किती आणि कसं द्यायचं ह्या सगळ्याचं ट्रेनिंग हो, घेतलंय ते माहिती आहे. म्हणजे घेतलं नाही मॅम, पाहून पाहून शिकली सगळं मी. ते सगळं तुम्ही पाहून पाहून शिकलात. म्हणजे गाडी चालवण्यापासून डॉक्टरांना विचारायचं की हा सर ह्यांना किती लिटरवर ऑक्सिजन आहे, ते म्हणे की मॅडम 2 वर आहे, 4 वर आहे. त्या पद्धतीत ते ऑक्सिजन त्यांना द्यायचा. DY पाटील मधून एक लेडीज घेऊन चाललेली, बरं, जाता जाता पांढरेच्या पुलावरती त्यांचा जीव गेला. बरं. तर त्यांना म्हणजे डॉक्टरांनी सांगितलंच होतं की तुम्ही फक्त 6व्या फ्लोअरवरून खाली आणेपर्यंत, पण त्यांची गॅरंटी नाही. तरी पण त्या 150 किलोमीटर गेल्या होत्या ऑक्सिजनवर. रात्री एवढ्या येता जाता समजा एकट्या असाल आणि खूप झोप येत असेल, आता तुम्ही म्हटलात बघा कधी चहा प्यायचा, कधी पाणी मारायचं, पण खूप झोप येत असेल तर काय करता? जाताना तर आपल्याला एक टेन्शन असतो की आपल्या संगती 4 माणसं आहेत, यांना आपल्याला तिथं सुरक्षित पोहोचवायचं आहे. त्यावेळेस नाही, पण तरी पण थोडीशी झडप लागते. त्यावेळेस मग मी 5 मिनिट खाली उतरते, चहा पिते, वॉशरूम असेल पेट्रोल पंपावर कुठे वॉशरूमला जाऊन येते, आणि नंतर एक 5-10 मिनिटं थांबून जाता चालायला लागते. बरोबर. पण ज्यावेळेस येताना एकटीच असते, थोडंसं बोर पण होतं. मग त्यावेळेस झोप लागली की मी सरळ पेट्रोल पंप पाहते, कॅमेरे पाहते, गाडी साईडला लावते, पडदे लावते, झोपून घेते एकटीच. कुठे झोपता? गाडीच्या टीचरमध्ये. म्हणजे ज्याच्यावर बॉडी झोपते त्याच्यावर मी झोपते. झोपून घेतलं की एक अर्धा 1 तास झोपलं तरी फ्रेश होऊन जातं. हो, नाही अर्धा 1 तास झोपलं तर फ्रेश होतो माणूस, पण तुम्ही कुठे झोपताय? ते म्हणजे कसं एक म्हणतात ना माणसाचं मन असतं, ते मन माझं पूर्णपणे हे झालेलं आहे मॅम. त्यामुळं काही वाटत नाही मला आता. एक वेळेस तर बीडला जाताना मी बॉडी शेजारी झोपून गेली होती. इकडं बॉडीचं पाय, त्या पायापाशी माझं हे तोंड, आणि इकडं त्याचं तोंड असं, हे इकडं मी पाय केले, इकडं त्याने पाय केले, असं झोपून गेलो होतो. 3 दिवस मी रेगुरेल नाईट केलं होते. म्हणजे एक दिवस करमायला गेली होती पॉझिटिव्ह बॉडी घेऊन, पूर्ण रात्रीच्याला गेलेली. त्याच्या आदल्या दिवशी एक पॉझिटिव्ह बॉडी होती, आणि त्या माणसांना गाडी भेटेल का नाही ह्या विचारामधून रात्री 9 वाजल्यापासून ती मला 1 वाजेपर्यंत कॉल करत होता. तर मग ते एक रात्र त्या माणसाने जागवलेली. दिवाळीचा सीझन, दिवसा झोपायला टाईम नाही, घरी गेलं फरायचं वगैरे करायचं. सुनबाई होती, तिला म्हणजे नवीन आहे, तिला काही येत नव्हतं, मग तिला मदत करायची. दुसऱ्या दिवशी लगेच कॉल पडला माझ्या बाजूचा तो मुलगा, त्याचा म्हणला की माझा मित्र वारला आहे, त्याला घेऊन जायचं आहे ताई, या. मी म्हणलं हो संतोषी, चावी घे बाबा आणि तू जा. खरंय. तर तो म्हटला नाही, मी पण खूप दमलोय, असं करा जाताना मी गाडी चालवतो, येताना तुम्ही चालवा. मी पण दमलोय. तर म्हटलं ठीक आहे बाबा, म्हटलं येते. रात्रीच आली, हे ना काय शिक्रापूर बी क्रॉस नाही झालं की मला म्हणतो ताई थोडीशी जामखेडपर्यंत तुम्ही गाडी घ्या, मी पुढे घेईल, कारण मला खूप झोप येते. मग मी गाडी घेतली, मग मी नगर क्रॉस केलं, जामखेड एक 10 किलोमीटर पुढे राहिलं. हे संतोष म्हटलं ही चावी ही गाडी, मी तर झोपणार बाबा म्हटलं. म्हणजे मॅडम 3 दिवस कंटिन्यू डे नाईट झोप नाहीये.
नाही. म्हटलं नाही. तर मग तो पाठीमागे एक जण बसला होता, तर ते वाटच पाहत होता की त्याला एकट्याला भीती वाटत होती. ते त्याचा मित्रच होता, नात्यातला बिन होता. त्याला म्हटलं दादा तू पुढे ये, म्हटलं माझ्या सीटवर बस, म्हटलं मी जरा झोपते. तो पटकन आला आणि बसला आणि मी घेतलं झोपून त्या सीटवर. तो गेला, मला म्हणतो ताई मला एक फोटो घ्यायचा आहे तुमच्या संगती. मी म्हटलं का? खरंच? तर मला म्हणतो अहो मला माझ्या मिसेसला दाखवायचं आहे की मला अशी व्यक्ती भेटली की ती बॉडी शेजारी झोपली होती. तुम्हाला माहिती आहे इंग्लिशमध्ये एक पिक्चर आहे, त्याचं नाव आहे द बॉय हू डज नॉट नो द वर्ड फिअर. म्हणजे ज्या मुलाला भीती हा शब्दच माहिती नाही आहे तर ती वाटणार कशी, तसं आहे तुमचं. म्हणजे आजपासनं द लेडी हू डज नॉट नो द वर्ड फिअर. हो की नाही? तुम्हाला भीतीचा अर्थच माहिती नाहीये. नाही मॅम, म्हणजे पहिली वाटायची मला, पहिलं अंधाराची पण भीती वाटायची, पण जशी मी ह्या लाईनमध्ये आली ना तसं आता माझ्या मनातले सगळे विचारच बदलून गेले. म्हणजे पण कितीही झालं तरी ही बॉडी ने आण, म्हणजे सरासरी तुम्हाला रोज एक तरी केस न्यावी आणावी लागत असेल. आराममध्ये घरी आल्यावर जेवण जातं मॅम. नवीन तर जरासं वाटायचं काय, पण किती दिवस उपाशी राहणार, जेवण तर करावंच लागतं ना. खूप सारे असे होत आहेत. हो. मी कधी म्हणजे जर भूक लागली का नाही, जर बॉडी असेल तर नाही, पण पेशंट असेल ना मी चालता पण खायला हेल्प करते. कारण की वेळ नसेल आणि पेशंट असेल की एमर्जन्सी असतं, मग थोडंसं गूळ खोबरं किंवा काजू बदाम काहीतरी डब्यात घ्यायचं, चालता ते खायचं. पण असं कधी झालंय की हे काम करून करून कुठल्या एखादा पदार्थ खाईनासा झालाय असं? नॉनव्हेज. हो ना. इच्छाच मेली की असं ते पाहून असं वाटतं की आज आपण बकऱ्याचं म्हणजे माणसाचं आणि त्याच्यात फरकच काय ना. खरं आहे. सो नॉनव्हेज बंद आता? टोटली बंद आहे. हो ना. हो, कारण सारखं डेड हाऊस, सारखं बॉडी, सारखं हेच बघून नुसतं नॉर्मल बॉडी बघून काय नाही वाटत, पण जेव्हा रेल्वे, खरंय, जेव्हा रोड ॲक्सिडेंट असेल त्यावेळेस त्या माणसाचे पूर्ण पार्ट तुटलेले बघून ते नको वाटतं. आपण मगाशी म्हटलो तसं ह्या क्षेत्रामध्ये पुरुषांची मक्तेदारी आहे. हो. पण तुम्ही पहिली बाई, ॲटलिस्ट महाराष्ट्रातली तुम्हीची ही पहिली महिला ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर. सो जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा आजूबाजूच्या पुरुष म्हणजे मेल ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर्सनी स्वागतच केलं असेल ना तुमचं, खूप कौतुक केलं असेल ना? ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरनं काही लोकांना खूप कौतिक वाटतं, पण काही लोकांनी असं खच्चीकरण केलं मॅडम की मी जेव्हा गाडी घेऊन जाईल की त्यांना म्हणजे का वाईट वाटत होतं मला माहिती नाही, पण मी गाडी घेऊन गेली की त्यांचं माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा मी पुढे चालली की पाठीमागे काय बोलायचे, हे म्हणजे वेगवेगळं त्यांचे विचार होते बरेचसे असे. मला म्हणजे बाकी मी कुठे बी जाऊन द्या, बाहेरगावी गेले तिथल्या लोकांना खूप कौतिक वाटतं, कुठल्या पण बाहेरच्या इकडच्या तिकडच्या ॲम्ब्युलन्सवाल्याला, पण ज्या ठिकाणी मी करते त्यांना खूप वाईट वाटतं. काय अनुभव आला तुम्हाला त्यांचं म्हणजे मॅम, ज्यावेळेस मी नवीन होते त्यावेळेस मी जर आता समज नवीन गाडी चालवते, एवढी प्रॅक्टिस नाही, आता कोविडमध्ये बंद झालं होतं सगळं, त्यावेळेस मी गाडी जर अशी लावली तर एक जण इकडून अशी गाडी लावणार, एक जण तिकडून लावणार की एमर्जन्सी कुठला कॉल पडला तर तुमची गाडी पण मला गाडीच काढता येणार नाही. काही वेळेस तर या लोकांनी असं केलं, माझ्याकडे व्हिडिओ पण त्या ह्यानं काढून गॅरेजवाल्यानं मला पाठवलेत, ते पेट्रोलच्या ह्यात साखर टाकली टाकीमध्ये, गाडीच्या पेट्रोलच्या साखर टाकली की कधीतरी बाय चान्स इंजन पॅक होतं जणू असं त्यानं, म्हणजे तो गॅरेजवाला मला बोलला की ताई साखर टाकली की इंजन पॅक होतो. अरे बाप, असं एवढी साखर त्याच्यावरती म्हणजे ते फिल्टर असतं ना त्याच्यावर जमा झाली होती. कधी असं एक वेळेस असं झालं, ऑइलची पाईप तोडली, मी गेली होती जळगावला पाटीलची बॉडी सोडायला, आणि येताना जाताना काही नाही कुठला तरी एक कट केला असेल, नेमका घाटावरती की अचानक ब्रेक लागणं झाला, म्हणजे घाट मंचरलाच चालू झालं सगळं ते. मला समजलं, परत ती लाल लाईट लागायला लागली. मग मी सुजितला फोन केला रात्रीचं 2 वाजता, फोन केला गॅरेजवाल्याला, सुजीत भैया ऐसा हुआ है बाबा, ब्रेक भी नहीं लग रहा है, तो क्या करो? तो बोला मैडम टेंशन मत लो, आप किधर है? मतलब मंचर 60-70 किलोमीटर पुणे से बाहर. तो बोलता है आप टेंशन मत लो, गाड़ी थोड़ा साइड में लो, थोड़ा शांत हो जाओ, और बाद में फर्स्ट गियर डाल के खाली ओनली 1 फर्स्ट गियर पे गाड़ी इधर लेके आओ. आणि तशी फक्त गियर हे करत मी 60 किलोमीटर गाडी आणली मॅडम. जेव्हा आता समज तुम्ही गेले, आता तुम्ही नवीन आहे त्या क्षेत्रामध्ये, तुम्हाला किंवा तुमचं कोणीतरी जवळच आहे नातेवाईक, ते त्यांच्या जवळचा नातेवाईक गेले, त्यांना काही माहीत नाही, त्यांच्या डोक्यामध्ये काय असतं की आपला जवळचा माणूस गेला, त्यावेळेस जर आपण कोणाला हेल्प वगैरे केली
तर मग ते पण त्यांना वाईट वाटायचं की ही का करते, हेल्प का करते त्यांना मध्ये एक्स्ट्राचं मध्ये. का करते? हां, परत ते पण झालं. मग तिथल्या डॉक्टरांना फुगवायचं, जैसे मधले डॉक्टरांना असायचं, फुगवायचं म्हणजे हिला इथं येऊन देत जाऊ नका. ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर डॉक्टरांना सांगायचं? हो, डॉक्टर डेड हाऊसमध्ये तर तेच घडतं. मी मॅडम वॉशरूम, आता एक लेडीज आहे, हे जेंट्स लोक काही पण करू शकतात, कुठं पण जाऊ शकतात. लेडीज आहे, रात्रीचं वेळेस किंवा कधी आपण गेलं किंवा एमर्जन्सी आपल्याला खूप वॉशरूमला आलं, हो. तर आपण जेव्हा आतमध्ये जायचं ना, तर आतल्या स्टाफला आणि सगळ्यांना सांगून ठेवलं. तो थोडासा चमचेगिरीपणा करतो आतमध्ये. सगळ्यांना सांगितलं की आतमध्ये येऊन द्यायचं नाही किंवा ह्यांना हे करायचं नाही, डॉक्टरांना, ह्यांना सगळ्यांना. मग डॉक्टरांना 2-3 वेळेस टोकलं, मॅडम तुम्ही इकडे येत जाऊ नका. अहो सर, पण मी बॉडी घेऊन आले, एक्स्ट्रा कामासाठी मी कधी येत नाही की मला काही तुमच्याबरोबर बसून ड्रिंक करायची किंवा काही अच्छा, करायचं ते पण चालतं असं पण नाही. हां, म्हणजे ह्यासाठी ॲम्ब्युलन्स मी येत नाही. ड्रायव्हर्स आणि डॉक्टर्सच्या मध्ये डॉक्टर ते तिथले मुलं बिलं ह्यांचे Ward सगळ्यांचं boys. असतेच. हां, काय असेल त्यांचे, हं. त्यांचं चाललं राहतं. तर मी काय थोडंसं काय येते, मी येते, माझं काम काय बॉडी आतमध्ये. तुमचा स्टाफ जर बाहेर आला ठीक आहे, नाही आलं तर स्वतः मी बॉडी आतमध्ये नेते, त्या कट्ट्यावर टाकते. फक्त वॉशरूमला जाणं नाही, कधी कधी जर कपडे खराब असतील तर चेंज करायला लागतं. तुम्ही रात्री पण अपरात्री येता. मॅडम कपडे ते खराबसाठी तर मी कधी जातच नाही. पण कधी कधी असं होतं की कधी आपण लेडीज आहे, लेडीज प्रॉब्लेम पण खूप असतात. कधी कधी एमर्जन्सी समजायला पाहिजे ना. चेंज तर करावंच लागतं. तर नाही मॅडम, त्यांना एवढा त्रास द्यायचा प्रयत्न केला. पण मी मध्ये एक, तुम्ही लेडीजला सपोर्ट करा ना, तिला खाली ओढण्याचा प्रयत्न करताय तुम्ही. हो ना. आणि खूप ते वॉशरूम लॉक करून ठेवायची, चावी ठेवायची. मग हे जेंट्स आले की ह्यांना चावी देणार आणि आम्ही गेलं तर ती लॉक करून ठेवले जाणार. कोणीतरी त्यांना सांगितलं असेल, काहीतरी झालं असेल, मग आता ओपन केलं परत. हो ना. मला ना असं हे ऐकून माहितीये का, मला असं वाटायला लागलंय की हल्ली ना चांगल्या कामाला निघताना ना मांजरांपेक्षा जास्ती माणसं आडवे येतात. सिरियसली. खूप प्रत्येक गोष्टीत मला अडथळा आणला. प्रत्येक एक बॉडी घेऊन आले मी, एवढी हेवी बॉडी, एवढे तुकडे झालेले. मग सांगते, एक हेल्पर नव्हता, एक आणला होता पण दोघांना उचलत नव्हतं आणि त्याच्या पायाला ॲक्सिडेंट झाला म्हणून त्याच्या पायाला लागलेलं. ती बॉडी आम्ही घेऊन आलोय, परत ठेवली आणि परत ती बॉडी नातेवाईक भेटल्यावर घेऊन जायचं. नातेवाईक उभे, मी उभे. मी म्हणते त्यांना ती बॉडी द्या ना म्हटलं, बाहेर 5 झाले म्हटलं, 5 पण आउट करून द्या. म्हणजे मी गेली ना, हे लोक म्हणजे असं मुद्दाम एकामेकावर टोलवटोलवी करतात की नाही हिला हेल्प करायची. पण तुम्हाला सांगू का मॅडम, तुम्ही इतकं चांगलं काम करताय ना, तुमचं कधीच काही वाईट होऊ शकणार नाही. नाहीच होत मॅम. माझा एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला, तुम्हाला सांगते, तो गॅरेजवाला म्हणतोय आप जिंदा बाहेर कसे आहे वाजते. हो ना. फक्त आणि फक्त माझ्या गुडघ्याला थोडासा मुक्का मार लागला मॅडम. गाडी आणखी गॅरेजला आहे माझी. आज आम्हाला तुमच्या बरोबर पॉडकास्ट करावा असा वाटला, ही तर अगदी छोटी बाब आहे. पण आज समाजाला तुमचा पॉडकास्ट ऐकावा असा वाटणार आहे ना, तर इथे तुम्ही आत्ता घेतलेल्या नावांपैकी कोणी नाही आहे, तुम्ही आहात. हो. सो तुम्ही तुमचं चांगलं काम चालू ठेवा. मी माझं काम तर मी ह्यांच्याकडे पाहून जर मी बंद केलं तर त्यात मग माझी आणि एक म्हणजे म्हणतात ना, नारी शक्तीची हार आहे मॅम. आणि मी कधीच करणार नाही ती. अगदी. मी ह्यांच्या म्हणतात ना, ह्यांचे माझ्या विरोधात किती विरोध करू द्या, पण मी ह्यांच्या पुढे चालणार. 100%. 100%. पण ह्या सगळ्या ह्याच्यात तुमच्या गाडीने खूप साथ दिली म्हणायची तुम्हाला, हो की नाही? खूप मॅम. म्हणजे 2-3 वेळेस सेकंड हँड गाडी आणलेली मी कोविडमध्ये ते. पण 2-3 वेळेस केवढे ह्यांना सगळ्यांनी कुटाने करून पण मॅम कधीच नाही. एक वेळेस वडिलांना ऑपरेशनसाठी मी घेऊन आली चिंचवडला. हां, चिंचवड स्टेशनलाच आवाज वेगळा यायला लागला, हे ते. मी म्हटलं गाडीत काहीतरी काका प्रॉब्लेम झाला. वडिलांना काका म्हणतात. तरी पण आता वडिलांना हॉस्पिटलला तर पोचवायचं, त्यांना पॅरलेक्स पण. तर मग मी त्यांना हॉस्पिटलला नेलं. तिथनं गाडी त्यांचं सगळी स्टेटमेंट घेतली, परत रिटर्न घरी गेली, वडिलांना सोडलं आणि परत गॅरेजला आली. तो म्हणतो, मॅडम आप इधर तर गाडी कैसे लेके आई बाबा, ये गाडी पूरा वो ऑइल बाहर है, कभी भी कुछ हो सकता था. म्हणजे तो भैयाचा आहे तो गॅरेजवाला. तर म्हणलं हो बाबा, आली घेऊन म्हटलं. तर मग तो रुको रुको इधर ही रुको, लाईट दिखता है ना हो. म्हणलं ओ बहुत देर से दिखाई दे रही. त्या लाईटवरनं तुम्हाला समजून जातं की गाडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला. तेवढं तरी नशीबच. पण मी गाडीचीच डॉक्टर झालात की. म्हणजे लोकांचा हेतू खूप घाण आहे मॅडम. पण ह्या अशा सगळ्या गोष्टींसाठी कुठे
कुठली काही संघटना, कुठली असोसिएशन नाही आहे जिथे तुम्ही कंप्लेंट करू शकता? आहे ना, आमचे हे जे एक आमचेच ग्रुपचे आहे. बर, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर्सची अशी हे आहे. पण त्यांच्याकडे केली तरी ते काय म्हणणार, कारण की शेवटी त्यांना ह्यांना सांभाळायचं आहे, मला सांभाळायचं आहे, खरं. काही होऊ शकत नाही. सो एकटी लढा देत आहे. लढते. वा. मेन म्हणजे लढणं गरजेचं आहे मॅम, नाहीतर मी ह्यांना भिवून गेली की संपलं. खरं आहे. पण एवढं सगळं सोसलंय तुम्ही, कधीतरी वाटलं असेल ना की आपला निर्णय चुकला की काय? नाही वाटलं मॅम, नाही वाटलं? कारण मी चुकीचा निर्णय म्हणजे मॅम मी चुकीचं काही करतच नाही. मला पहिलं वाटलं कधी माहिती आहे का, ज्यावेळेस मी फर्स्ट टाइम गाडी घेतली, माझी परिस्थिती असताना खूप नाजूक होती सर मॅम. म्हणजे एक माझे मिस्टर आजार होते, मुलं लहान म्हणजे शिकत होते, शिक्षण चालू होतं. त्यावेळेस मग हे सगळंच बंद झालं, भाजीचं दुकान, माझं जॉब, ते सगळं बंद झाल्यानंतर त्यावेळेस मला वाटलं की काय करायचं. मग दादानी मला ती गाडी आणून दिली आणि मी चालू केली. पहिल्यांदा 3,000 टाकी फुल केली. 1 महिना मी अपडाऊन वायशेम घर वायशेम करते. तर मग मी यायची बसायची गाडीत, परत हे लोकांचं बघायचे, ह्यांचे बोलण्याचे विचार ते ऐकायचे, तर हे त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही. मी म्हणजे खूप दिवस मी ह्यांना कधी का पण म्हटलं नाही, पण ज्यावेळेस माझ्या आलं ना मग मी ह्यांना सोडलं नाही मॅम. बरोबर. मग ह्यांच्या उत्तरं मी दिले आणि ते देणं गरजेचं आहे. जर मी एक वेळेस गप्प बसले ना, हे माझ्या डोक्यावरती मिर वाटत होते. तर मग ते साबळे म्हणून आहे आतमधला, साबळे दादा, एक दिवस आला, तो म्हणजे जास्त बोलायचं नाही, नवीन होती, आला आणि मला म्हटलं ताई तू येते बसते, तू भारती शेठची बहीण आहे, म्हणजे माझी बहीणच झाली तू, पण म्हटलं असं नाही, म्हटलं तू आली हे क्षेत्रात तर तू खाली उतर गाडीतनं, 4 चौघांना भेट, बोल, त्यांच्याशी संवाद साध, तेव्हा सुद्धा कॉन्टॅक्ट डेव्हलप करायला हवेत. हो, तरच म्हणलं तू यात करू शकते. नाहीतर मग लोकांना काय वाटणार की एक लेडीज आहे, कोणी नातेवाईक आहे, बसले गाडीमध्ये, असं होईल. पण तसं नाही, म्हटलं मग काही फायदा नाही, तू उतर खाली आणि सगळ्यांना भेट, बोल, हे लोकांची हालचालीकडे लक्ष देन, तसंच कर. त्यानं सांगितल्यानंतर मग मी चालू केलं म्हणजे मग बंदच नाही. वा. त्याच्या शब्दावरती. नाईस. सो सुदैवाने म्हणजे तिथं खूप चांगले लोक बी खूप आहेत, डॉक्टर बी खूप चांगले आहेत, पण काही लोकच फक्त ह्यांना जर बोलले तर मग ते लोक थोडासा त्रास देतात. पण ते ठीक आहे ताई, सगळ्या क्षेत्रांमध्ये असतं. आणि बरं असतं हो, कुठं तरी कोणीतरी खेचणारं पाहिजे, त्याशिवाय आपण वरती चढायला शिकत नाही. अरे लवली. त्यामध्ये ताई तुमचं शिक्षण किती विचारू? हो मॅम, शिक्षण तसं म्हटलं तर मॅम माझं लग्न 4थी पास झाली, 5वीत मे महिन्यामध्ये, 5वीला मी जाणार, परीक्षा देणार, मे मध्ये 92 साली लग्न माझं झालं. फक्त 5वी म्हणजे 4थीच झाली, 5वी पण नाही. पण मग एवढे जगाच्या पुढचे, म्हणजे रादर काळाच्या पुढचे जगावेगळे विचार कसे काय तुमचे? मॅम परिस्थिती असते की एक मुलं आहेत मला 2, माझे मिस्टर आहेत, घर आहे, आणि हे सगळं जर माझ्याच डोक्यावरती असेल, मी घेऊन पुढे चालायचं म्हटल्यावर कुठेतरी मला सोडून मी पुढच्यांचा विचार केला. खूप वेळा असं जाणवतं, म्हणजे आज तुमच्याकडे बघून जाणवलं की शिक्षणाचा, माणुसकीचा, मोठेपणाचा कुठेच संबंध नाही आहे, काहीच नाही. म्हणजे तुम्ही ही सगळी आपण इक्वेशन्स म्हणतो आम्ही त्याला, ही सगळी इक्वेशन्स तुम्ही खोडून मोडलीत. सिरियसली. म्हणून मी मुद्दामून विचारलं की एक 4थी फेल, 5वी पास बाई, पास नाहीये, फेल, परीक्षाच नाही तर पास कुठली? पण काही हरकत नाही ना, आयुष्याच्या परीक्षेत पास झाला. हो मॅम, ऍब्सोल्युटली. आणि त्यात म्हणजे मी खूप शिकले. मला असं वाटतं ग्रॅज्युएशन होण्यापेक्षा PhD झाली. माझे यात खूप शिक्षण झालं मॅम. खरंय, अगदी खरंय. पण तुम्ही रात्री अपरात्री कुणाच्या जीवावर हे सगळं सोडून असं पटकन निघता? म्हणजे घरी मागे कोण कोण आहे? माझी सुनबाई आहे, माझा मुलगा आहे आणि नातू आहे. मिस्टर तर माझे एक्सपायर झाले, 2 वर्ष झाले. पण हे आहेत माझी मुलं, मला खूप समजून घेतात. मी रात्रीचं जरी निघली तर माझी सुनबाई पण, परत प्लस माझे आई वडील दादा हे पण एक 4-5 घरं सोडून बाजूलाच राहतात. ह्या सगळ्यांचा आधार आहे. मग ह्यांच्या म्हणजे जरी सुनबाईला आणि मुलाला त्यांच्या ह्याच्यावर सोडलं तरी काही वाटत नाही की आपले आहेत सगळे. नाही, पण आपल्या मुलांना किंवा आपल्या आई वडिलांना कौतुक वाटणं बरोबर आहे, पण शेवटी ती सून बाहेरनं घरात आली आहे. हो, तिला पण खूप वाटतं. हो, तिला भीती नाही वाटत कुठली? नाही मॅम, वाटते ना, ती माझा मोबाईल कधी घेत नाही, कारण की ती प्रेग्नेंट होती आणि तिला मी काय म्हटलं, मी कोड टाकून ठेवलाय माझ्या व्हॉट्सअपला सगळ्या ह्याला,
तिला म्हटलं संजना मोबाईलला बाया हात लावू नको, तू प्रेग्नेंट आहे. हो. तर किती हौस असते मुलांना की का नाही लावून देत. मी गेली आंघोळीला, उघडलं आणि पाहिले ना ते सगळं, पटकन टाकून दिला. म्हणते आई आता मी चुकून तुमच्या मोबाईलला हात लावणार नाही. बापरे, म्हणजे तिचंही कौतुक आहे हो. एवढं सगळं ऐकायचं. आणि मग घरी गेल्यानंतर आता तुमच्याशी जशी बोलते तसं मग मुलांना सांगत असते की आज बघ ना हे असं झालं, हो ना, आज 22 वर्षाचा मुलगा होता, 20 वर्षाचा होता, छोटं बाळ होतं. म्हणजे असं घरी गेल्यावर जरा सांगितलं ना घरच्यांना, जरा बरं वाटतं आपल्याला पण. बापरे, असं जरा हलकं असं वाटतं. तुम्हाला हलकं वाटतं. करेक्ट करेक्ट. ह्या सगळ्याच्यात ताई तुम्ही स्वतःची काळजी कशी घेता? म्हणजे एवढी जी ताकद आहे तुमच्यामध्ये ती कुठून आली असं तुम्हाला वाटतं? ते माहीत नाही मॅम, पण कसं जिथं आपण चांगले काम करतो ना, ताकद पुरवणारं पण देवच आहे आणि ह्या मार्गाला लावणारा पण तोच आहे. कोणाला आणि मानता? मी स्वामींना मानते. मी जेव्हा बाहेर निघते ना तेव्हा फक्त स्वामींना बोलत असते, स्वामी मी निघाले, तुम्ही पण चला. आणि आल्यावरती पण मला स्वामींना दर्शन करायचं, हातपाय तोंड धुवायचं, त्यांचं दर्शन घ्यायचं, नंतर रेगोरेल झोप. मी किती रात्रीचं येऊन द्या मॅम, रात्री 1ला 2ला 2:30ला मी आधी स्वामींचं दर्शन घेत असते, कारण की तेच मला सुखरूप नेतात पण आणि आणतात पण. खरंय पण. हो, अगदी आणि ते राहतात माझ्याबरोबर नेहमी. आणि माझ्या गाडीमध्ये त्यांची छोटीशी मूर्ती आहे. एक असं कसं आपण आपल्या आईवडिलांना बोलत चालतो तसं मी त्यांच्याशी गप्पा मारत चालत असते, कोणी नसो असो ते असतात. खरोखर म्हणजे पुन्हा तुमचं उदाहरण बघितलं की असं वाटतं की भयानक ताकद आहे तुमच्या मध्ये सुद्धा आणि तुमच्या बरोबर सुद्धा. हो, माझ्या बरोबर आहे. हो. माझ्यापेक्षा माझ्या संगती खूप मोठी ताकद आहे. खरंय. मी वाड्याला गेली होती आणि पॉझिटिव्ह बॉडी होती आणि लेडीज होत्या आणि त्यांना लेडीजचीच गाडी हवी होती. आणि त्यांना मी दिसले, त्यांना असं एक हे वाटलं की मला ह्यांचीच गाडी घेऊन जायची. तर मी गेली गाडी घेऊन. मग संगती तेव्हा बहीण नव्हती, बहिणीला कॉल केला, म्हटलं ये, म्हटलं आपण जाऊया, म्हटलं खूप वेळ झाला आहे आणि एरिया नवीन आहे, मला माहिती नाही, 70 किलोमीटर जायचं, 60-70. गेलो तर येताना मी तिला म्हणते, वनिता आपण आता राईट मारलं ना, येताना आपल्याला लेफ्ट मारायचं आहे इथं, रात्रीची वेळ, कारण की त्यांना सोडलं होतंच मी 12:30 वाजता तिथं घरी. आणि मग यायला एक तर त्यांचं सगळं आवरून त्यांना टेचर बिचर यायपर्यंत, आपला माघारी पेमेंट वगैरे होईपर्यंत तर 1 वाजतेच. मग तिनं काय म्हणते, ताई ताई राईट घे, राईट घे. गेलो ना जंगलामध्ये. अरे बापरे. आणि भयान रात्र मॅडम, जंगल आणि एवढे छोटे छोट्या रोड, ते तिथं ती गाडी मागे सरकली जरा, म्हणजे जास्त आपल्याला अनुभव नसल्यामुळे चालण्याची पण. मग सरकली तर आता काय करायचं, मग तिनं खाली उतरली रात्रीचं आणि मला म्हणजे ताई इकडून मार तिकडून मार असं करून मागे गाडी घेतली. बापरे. आणि चाललो तर ते मॅप पण चाललं ना एवढ्या रात्रीचं, आणि तिथं नेटवर्कचा प्रॉब्लेम सगळं, म्हणजे काहीच दिसेना. थोडं चालायचं, थोडं बंद व्हायचं. चाललं पुढं, रोड चुकल्यावरती एक बाबांना फोन, म्हणजे बाबा होते, त्या बाबांना म्हटलं, म्हणजे त्या रोडवरच होते लागतानाच, तर म्हटलं बाबा आम्हाला पुण्याला जायचं. तर ते गावाकडचे, त्यांना पण एवढं हे नाही. म्हणे ताई तुम्ही आता झोपा आणि सकाळी जा उठून. म्हणजे नाही नाही म्हटलं, म्हणजे असं आपण नाही झोपू शकत ना कोणाच्या घरी पण, पॉझिटिव्ह बॉडी सोडलेली ती नाही. म्हटलं बाबा, म्हटलं मग तसंच आम्ही निघलो पुढे. तर एवढ्या रात्रीचं 2 व्हीलरवर एक माणूस होता मॅडम फक्त तिथं, आणि तो येत होता. तर असा जानजेवान माणूस, तर बघून असं वाटायचं की ह्याला बोलू की नको. हो ना. तरी पण मी थोडासा सायरन ओढला आणि त्याला म्हटलं थोडंसं काच खाली घेतली. आणि आता जंगल म्हणल्यावर काचा बिचा वरतीच घ्यावं लागतं, तिथं ते बिबटे वगैरे पण असतात लय. तर मग मी म्हटलं दादा, म्हटलं पुण्याला जायचं वाट चुकलो. तो आला, मला म्हटलं ताई ठीक आहे, म्हटलं माझ्या मागे या, रोड खूप छोटे छोटे, या मागे म्हटलं ना. तर मग मी त्याच्या मागे निघाले, पण आम्ही मॅप लावलेलं, त्यात मध्ये मध्ये नेटवर्क यायचं, ते U-टर्न घे म्हणायचं. मी म्हटलं वनिता हे चुकीचं आहे, म्हटलं पण ह्याच्या मागे जाणं काहीतरी चुकतंय, तर आपण म्हटलं U-टर्न घेऊ. मग मी U-टर्न घ्यायला लागलं. तो माणूस पुढं गेलेला, परत माघारी आला आणि म्हणला ताई रिलॅक्समध्ये तुम्ही माझ्या मागे या, भिवू नका, मी चांगला माणूस आहे, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. हा, तर तो म्हणला, तसं बोलला मॅडम तो, की तुम्ही काय भिवू नका, निवांत माझ्या पाठीमागे या म्हणे, मी तुम्हाला रोड दाखवतो. त्यानं डायरेक्ट आम्हाला भामफाट्याच्या ह्याच्यावरती आणून सोडलं, की म्हणे इथनं जावा आणि आता राईट मारून सरळ पुन्हा. म्हणजे रात्री 2:30 वाजता कोण येणार आहे एवढ्या जंगलामध्ये, खूप मोठं हे होतं ताकद, होय की नाही. आणि ते स्वामीच. मग वनिता ती मला म्हणते, म्हणजे ज्यावेळेस रोड चुकला की म्हणते ताई आता स्वामींना बोलव. स्वामीला बोलव म्हटलं स्वामी केलं. आणि म्हणूनच तुम्ही काल गुरुवारी म्हणून नाही म्हटलात का? हो, माझे पारायण चालू असतात मॅम. मग तरी पण मी काल पारायण वगैरे मांडलं, सगळं देवपूजा वगैरे झाली माझी,
आणि मग बसणार तेवढ्यात दादाचा फोन आला, म्हणे मी तुझ्या गाडीपाशी आहे आणि प्लीज म्हणला जाऊ, ओळखीचे लोक येतं, एक नेपाळची मुलगा आहे हां 28-27 वर्षाचा आणि तो एक्सपायर झाला आणि ते तिथं आले आणि ते लोक फोन करतात. मग मी गेली, त्याला म्हटलं जाणार आहे बाबा, माझं काय असतंय तुला माहिती आहे ना, मला म्हटलं जा जा आणि मी तुला लवकर सोडतो घरी. रात्री 8 वाजता सोडलंय. तिथनं पुढं आल्यावर मी पारायण केलं. डिंक म्हणजे बेसन लाडू बनवले, डाळ भात बनवली, भाजी बनवून सगळं निवेदन तयार केलं आणि 10 वाजेपर्यंत पारायण केलं. वा, आत्तापर्यंत आपण बोललो ते सगळं वाईट अनुभव, म्हणजे ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरला फोन करायचा हे सगळं वाईट वेळेलाच. हो. पण चांगल्या वेळेला पण तुमची आठवण येते की, म्हणजे नवीन बाळाचा जन्म झाला, हो. त्या बाळाला हॉस्पिटलला न्यायचं असेल किंवा घरनं हॉस्पिटलवरनं घरी न्यायचं असेल. मग बाळाचं म्हणजे जेव्हा डिलेवरी होती हां. तेव्हा पण खूप लोक, म्हणजे मुलगी झाली, मुलगा झाला, काही काहींना मुलगी झालेला खूप आनंद होतो. त्यावेळेस म्हणजे नाही ताईसारखीच बनवती कॉल करतात. वा. आणि काही काही वेळेस मुलं झाल्यावरती सीझर वगैरे असेल त्यावेळेस पण घेतात, पेढे घेऊन असतात लोक, ताई घ्या पेढा, मुलगा झाला, मुलगी झाली. पण एक वेळेस असं की एक छोटं बाळ होतं हां. आणि ते नाही का, म्हणजे हॉटेलमध्ये गाणे वगैरे म्हणतात ते लेडीज, बार डान्सर. हां असंच काहीतरी होतं. हां. ते शिक्रापूरला त्याची मम्मी होती आणि त्या बाळाचे पप्पा दुसरे होते आणि ही मुलगी हिनं म्हणजे दुसऱ्या वयाच्या 18व्या वर्षी का 17व्या वर्षी तिला तो मुलगा झालेला होता. अरे तो मुलगा 1 वर्षाचा होता. तर दुसऱ्या एका लेडीजनं फोन केला, म्हणजे एका ॲम्ब्युलन्सवाल्यानं केला, म्हणे असं असं ताई आहे आणि तुम्ही जवळ आहे, तेवढं ते बाळाला बघा तिथं डिवायला जाऊन. मग तिथं डिवायला त्यांना 6 वाजता आणलेलं होतं ते बाळाला. पूर्ण छाती तोंड ते सगळं त्याचं भाजलेलं, म्हणजे पाण्याची बकेट त्यानं अंगावरती असं ओढून घेऊन, म्हणजे पडलेला का काय असं झालं 1 वर्षाच्या बाळाने. हो. त्या मुलाला घेऊन रात्री 9 वाजता आम्ही निघलो, हॉस्पिटलला आणलं इथं. हो. तिथं ते गेलो तर तिथं ती मुलीला फोन करत होते, ती येत होती तिकडून की बाळाला असं झालंय, भाजलंय म्हणजे वगैरे. आईला त्या मुलाच्या. हां. त्या मम्मीला. तर ती येती करत चांगला अर्धा पाऊण तास गेला. आता शिक्रापूरहून यायचं, ट्रॅफिक वगैरे, रात्रीची वेळ, परत ते काम असे करते की तिला त्यातनं बाहेर निघणं पण खूप अवघड असेल. मग ते कशी तरी आली आणि मग येती करत मग आम्ही ते आधी तर म्हणली बेड होतं, आयसीयूची गरज होती, ते तर रोजचं 25,000 रुपये भरायचे किंवा 50,000 रुपये तर त्या दिवशीच डिपॉझिट भरायचं ते बोलले डॉक्टर. तर मग ती म्हटली जर बाळाला तिथं ॲडमिट केलं तर मी सुसाईड करेन. आई म्हणाली. आई म्हणाली. मग ती मुलगी ते आता ते आजूबाजूचे 2-3 पोरं म्हणजे तिचे मित्र मैत्रिणी तेच सांगते होते, म्हणे मग नको आपलं ससूनला घ्या. मग ससूनला नेलं. मग त्याचे पेपर वगैरे ते बनवून 2:30 वाजल्या. बाप. आणि ती आली किती 1-1:30ला पोचली तिथे. मग तिला त्या दुसरी मुलगी होती, तिला म्हटलं मी चालले आहे म्हटलं. तर मला म्हटलं ओके ताई धन्यवाद, हे ते असं करून मी निघले. तर मग मी तिला बोलता बोलता म्हटलं बापासून असं कसं होऊ शकतं म्हटलं, त्याचं लक्ष पाहिजे ना. म्हटले नाही आहे, हे जे पप्पा पहिले ते सोडले का काय, हे दुसरे पप्पा आहेत. मग मला थोडंसं कुठंतरी ते कनेक्शन लागलं की हे काहीतरी वेगळंच आहे. हो. आणि एवढं ते बाळ भाजलं होतं. त्याला पूर्ण मी वरती ॲडमिट करून येईपर्यंत मी हल्ली नाही. म्हटलं एक त्याचा जीव वाचणं खूप गरजेचं आहे. एवढं लहान बाळ, एवढं गोड पण होतं ते. पण असं कधी हॉस्पिटलनी नाकारलं किंवा पेशंटला पैसे भरता आले नाहीत, अशा वेळेस तुम्ही काय करता? मॅडम मी तर पहिली गोष्ट आहेत ना, मी काय करत असते, तुम्ही आहे ना एक तर आता एक मिडियम वर्गाचे म्हणजे मध्यमवर्गीय लोक असतात, त्यांना मी म्हणत असते तुम्ही प्रायव्हेटच्या नादी लागू नका. तुम्हाला आयुष्य नाही भेटत, ससूनला काही पण करून तुम्हाला भेटू शकतं. करेक्ट. ससूनला जावा, वायशमला जावा, थेरगाव हॉस्पिटलला जावा, म्हणजे जे गव्हर्नमेंट नगरपालिकेचे आहेत त्यात. बरोबर. पण प्रायव्हेटला गेले की ते वेळ जातो त्याच्यात आणि वेळ पण तुमच्याकडे नाहीच तर तुम्ही देणार काय. आणि तिथं काय एवढं भरा तेवढं भरा, कुठले आणायचे. मग मी म्हणत असते तुम्ही आपलं सरळ सरळ ससूनला जावं. बरोबर आहे. ते आत्ता परवा पण एक पेशंटला मी म्हटलं दादा, त्यानं शेवटी कुठं केलं काय माहीत नाही, रेल्वेतनंच पडलेलं. एक बॉडी उचलली लेडीजची, 6 महिने झालं तर लग्न होऊन त्या मुलीचं. तिनं सुसाईड केलं. 2 किलोमीटर चालत आली ट्रॅकवर. तिला आणून सोडते की नाही तर दुसरा कॉल पडला, बाबा वर चढता चढता कोणी धक्का दिला, त्यांचा हा पाय ना पूर्ण सुटला होता. म्हणजे ते हाडं असे 2 हे एक इकडं एक इकडं झालं होतं. ते घाबरलेले होते आणि त्यांच्याकडे बघून असं वाटत होतं की हे जास्त पैसेवाले पण नाही. बरोबर. पण लोकांचं कसं न विलाज की त्यांना फक्त माणूस वाचवायचं असतं. खरं आहे हो, पण प्रयत्न तर करणारच.
ते म्हणे मी ताई 1,00,000 रुपयाची माझी बजेट आहे, 1,00,000-1,15,00,000. ते पण कोण जावाई, मुलगा पण नाही, वा, जावाईनं केलं सगळं ते. अशी पण उदाहरण आहे. हो, जावई सासू म्हणजे त्याची सासू आणि ती मुलगी होती आणि तो धीर पण खूप द्यायचा त्या बाबांना. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, मी तुम्हाला उभा करेन. म्हणजे त्या बाबांना वाटायचं की माझा पाय आता पूर्ण गेलाच, बरोबर. पण तो खूप धीर देतो त्याला. म्हणजे नाती खूप खूप चांगले पण आहेत मॅडम आणि खूप वाईट पण आहेत. हो. असाच अनुभव हा एक जावई आणि आणखी एक जावई मला भेटला होता बिर्लाला. एका मुलीचा मला फोन आला रात्रीचा 1:30च्या दरम्यान आला आणि म्हणली ताई किती वेळात याल. मी तिला म्हणलं लोकेशन टाक, म्हटलं मी येते. मला दाखवलं 15 मिनिट, म्हटलं मी 15 मिनिटात पोहोचते. मी आतमध्ये येतनं समोरच सोसायटी आहे. मी गेले आतमध्ये शिरली आणि त्यांना मी म्हटलं ताई, तिला फोन केला, मला म्हणजे ताई 5व्या मजल्यावर बघा बघा वरती या, वर पटकन. मी शिफ्टर घेऊन गेली तर त्या बाबांना 2 मुली होत्या, एक फॉरेनला होती आणि एक इथं होती. खूप सुशिक्षित लोक होते ते आणि ते सोसायटी पण चांगली 12 का 11 मध्ये काहीतरी आहे. हां, गेली मी 5व्या मजल्यावर, बघ ती बाबा बाथरूममध्येच पडल्या, ती लघवी झालेली हे ते. म्हणजे असं वाटत होतं फेस ते येतोय की बाबा एक 10-15 एक अर्धा तासाची सुप्त येतं. तर आता तू एवढा धिप्पेड माणूस, आम्ही दोघे काय करू शकतोय. तर मग आम्ही काय केलं, दरवाजा उघडला, पटापटा सगळ्यांचे दरवाजे वाजवले, बेल वाजवली. चौघजण आले, एक आले, आजीनं उघडलं. म्हणजे आम्ही दोघं पण वयस्कर आहेत, आम्ही नाही येऊ शकत. दुसऱ्यानं तर दारच उघडलं नाही, सेकंडला नाही, थर्डला नाही. फर्स्ट फ्लोअरवरून एक काका गावाकडचे होते. ते काका म्हणले बा आम्ही येतो. मी म्हटलं खूप इमर्जन्सी काका, म्हटलं कोणीच नाही. ते काका, मी आणि वॉचमॅनला आवाज दिला. वॉचमॅन चौघांनी ती बॉडी कसं तरी पेशंट खाली घेतलं, बिर्लाला नेलं. बिर्ला म्हणला नाही होणार. पद्मजाला नेलं. तिथं गेल्यावरती त्यांचे ते पल्स भेटेना. डॉक्टरांनी चेक केलं. मला म्हणले ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर कोण आहे, म्हटलं मीच आहे. आणि मॅडम ह्यांना असं वायशमला जाऊन द्या, पल्स भेटत नाही. मग त्या पोरीला कसं तरी समजत ती म्हणली ताई इथं का नाही घेतलं. म्हणलं नाही ह्यांच्याकडे डॉक्टर नाहीत वाटतं. मग ते कसं तरी घेतलं आणि नेलं. ECG वगैरे केले, बाबा डिक्लेअर केलं मयत म्हणून केलं. तर मग तिच्या सांगती त्या माणसानं, जावायनं त्याच्या कंपनीतल्या माणसाला फोन करून सांगितलं होतं जा म्हणून. तो बी जरा येडासाच होता, हा ना. तो वडील आहेत, गेलेत तिचे, हे जाऊन कोणी सांगेल का त्याला डायरेक्टली की तुझे पप्पा गेले. ते तिथं मोठ्याने ओरडायला लागले. मग मी ते ज्या मिस्टरांचा नंबर घेतला, त्यांना कॉल केला. म्हटलं सर, म्हटलं असं असं झालं आहे म्हटलं, आणि ते एक्सपायर झाले आणि तुमची मिसेज एकटे. मग तो म्हणला ठीक आहे ताई, मी आलोच. तेव्हा आला मॅडम, तो माणूस आला. त्या मुलीला घेतलं, कारण त्याचं बाळ पण होतं घरी वाटतं 1-1.5 वर्षाचं. त्याच्या मिसेसला घेतलं, गाडीत टाकलं, पहिलं तिला घरी सोडून आला. आतमध्ये जाऊन बघितलं पण नाही की काय झालं आहे, कसं झालं आहे, डॉक्टरांना भेटावा काय नाही. आणि मग नंतर आला आणि मला म्हणतो ताई आता सांगा काय काय करायचं. मी म्हटलं आता काय नाही, PM ची तयारी करायची आहे म्हटलं आपल्याला. हो ना. तर म्हणतोय नाही आपल्याला PM नाही करायचं. मग म्हटलं काय करायचं. म्हटलं हे घरी झालेलं आहे, 24 तासात आत झालं तर म्हटलं PM होतं दादा. बरोबर. म्हणे नाही PM करायचं. मग त्याच्या ओळखीचे कोण डॉक्टर होते, त्यांच्याकडून काय डिशी वगैरे घेतली. म्हणे मला ह्या हॉस्पिटलला जायचं आहे, मला माहीत नाही, तुम्ही घेऊन चाला. मी म्हटलं तुमची गाडी आहे का. म्हटलं हो. त्याची गाडी घेतली, त्या हॉस्पिटलला नेलं. आता म्हटलं मला जिथं होते तिथं सोड म्हटलं नेऊन. हो ना. मग त्यांना आणून सोडलं, मग डिशी वगैरे दिला आणि मग ते बाबांना घेऊन गेले. ताई, खूप वेळेला असं जाणवतं की तुम्ही माणसांबरोबर किंवा त्यांच्या नातेवाईकांबरोबर अगदी शेवटच्या घटकेला असता. सगळ्यात जास्ती तुमच्या अनुभवाने शेवटच्या घटकेला माणसाला कसली खंत वाटते. म्हणजे नातेवाईकाला का माणसाला, जाणाऱ्या माणसाला का, दोघांना. मॅडम जाणारा तर बेहोशच असतो, त्याचं तर काहीच नाही. पण नातेवाईकांना असं अपेक्षा असते की कुठेतरी काहीतरी करून आपण फक्त त्यांना हे करायचं. म्हणून ते त्याच्या छात असतात की ताई होईल का हो, ताई काय झालं हो. म्हणजे ताई म्हणजे गावकडचे असतील ना जास्त करून तर होतील का बरे, हे ते की उदाहरणार्थ ते परवाचंच ज्यांचा पाय तुटला ते त्यांची मिसेस सारखी जायची, म्हणायचे नाही ताई काय बी असू द्या, काय बी होऊ द्या, घ्या इथं घ्या. म्हणजे आपल्याला माहिती आहे की पुढं काय आहे, पण त्यांना म्हणजे एक हे असते की कसं करून मी मला त्यांना वाचवेल, हे त्यांचं हे असतं. खरं. पण एवढी सायरन वाजवत गाडी नेता तुम्ही, युनिफॉर्म घालता का साडी, काय घालून जाता. मी मॅम म्हणजे साडी तर घालतच नाही,
कारण की साडी घालून शक्य नाही काम. शक्यच नाही ते गाडी चालवणं एवढ्या लांब. ते मध्येच पदर इकडून अडकतो इकडं. मी ओढणी पण घेत नाही जास्त करून, कारण की ते सगळं आवरावं लागतं ना मॅम, आणि एवढं करत नाही होत ते. बरोबर आहे. पण असं सायरन वाजवत ॲम्ब्युलन्स चालवत नेली आहे तुम्ही कधी? आणि सायरनचा बेसिक हेतू असतो की लोकांनी पटपट बाजूला सरकावं. पण जर कधी असं झालं की लोक सरकली नाही, अशा वेळेस काय करता? नाही, मी काय करत नाही, पब्लिक करतेच मॅम ते. वा. कारण की मी सायरन चालू आहे माझा आणि साईट नाही देत, तर कोणी टू व्हीलरवाले, फोर व्हीलरवाले पटकन उतरतात, त्याला पटकन बाहेर काढतात, मॅडम निघा, म्हणजे प्रत्येक गाडीला ते साईट करून देतात. पण जर तुम्ही गाडी वेगाने चालवत असाल तर तुम्हाला काही परमिशन पण असते ना, म्हणजे सिग्नल असेल तर तो तुम्हाला तोडता येतो. अजून अशी कुठली परमिशन असते खास तुम्हाला? नाही, आता समज माझ्याकडे पेशंट आहे, हां. मला पेशंट घ्यायला जायचं असेल किंवा सोडायला जायचं असेल, जर एमर्जन्सी मला पेशंट एखादं घ्यायचं आहे, ॲक्सिडेंटचं म्हणा, कोणाला अटॅक आला हे ते, तर त्यावेळेस पण मी सिग्नल तोडू शकते, जाऊ शकते, घेऊ शकते. आणि ज्यावेळेस पेशंट असेल तेव्हा तर कुठलाच न विचार करता मी बिंदास गाडी उडवत असते. हो ना. नो एंट्री असो, वन वे असो, काही बी असो, रॉंगनं तर रॉंगनं. जर आता एक वेळेस चाकणला मी चालली होती, इकडून फुल एकदम, तर मी सरळ रॉंग साईडनं गाडी टाकली आणि दोन्ही सायरन सोडून फटकन निघून गेली. पण ते जाता जाता म्हणजे खूप भान ठेवायला लागतं हो, ना. म्हणजे मॅम समज रात्रीची वेळ असेल तर समोरची लाईट, हो ना. कधी कधी रात्रीचे लोक ड्रिंक केलेले असतात, हे सगळ्या गोष्टी सांभाळून आपल्याला गाडी पण इव्हन आपण आपल्या विचारात वेगाने चाललेलो असतो, रॉंग साईडनी असतो, पण ते सगळं इकडं आजूबाजूचं समोरचं सगळंच पाहत चालायचं आहे. कमाल आहे तुमची, सिरियसली कमाल आहे. बापरे. आता शेवटचा प्रश्न, एखादा धडा जो आयुष्याने तुम्हाला शिकवला आणि जो तुम्ही आमच्या सगळ्यांबरोबर शेअर करू इच्छिता? मॅम तसे तर सगळेच धडे शिकत आले, खरंय, पण तुमच्या बाबतीत तर खरंच. पण असं म्हणजे मला असं म्हणायचं की मॅम, समज आपण एक लेडीज आहे, ठीक आहे, तुम्ही लेडीज आहे, मी लेडीज आहे, पण असं नाही की आपण आता फक्त भुरक्यातच राहायचं. भुरक्यातनं पण बाहेर निघायचं, फक्त आपला हेतू चांगला ठेवायचा, चांगल्या रस्त्याने चालायचं, आणि सगळ्यांना हे करत पुढे जाण्यातच खरं हे आपलं. म्हणजे एक म्हणतात ना, नारी शक्ती त्यातच आहे. समज आजूबाजूच्यांना आपल्याला किती टोकायचं, कधी कधी हे खेच, हे कर, ते कर, किंवा आता मी चालले, मला माहीत नाही हे काय विचार करत माझ्याबद्दल, पण मी ह्यांचा न विचार करता फक्त पुढं चालत राहणे, एवढं माझ्या डोक्यामध्ये मी धरते आणि पुढे चालते. आणि असंच मला वाटतं की सगळ्या लेडीजनं पण तेच केलं पाहिजे, न कोणाचा विचार करता फक्त आपलं काम चांगलं पाहिजे मॅम. बस, मोस्ट इम्पॉर्टंट. हां, आपलं काम चांगलं पाहिजे, आपला हेतू चांगला पाहिजे, मग बाकीचा कोणाचा विचार न करायचा, फिकीर नाही करायची, सरळ निघून जायचं पुढे. थँक्यू सो मच. काळाची महिमा काळच जाणे, कठीण असतं कुणाचंही अचानक जाणे. तू सकलांची आई, तू साता जन्माची पुण्य आई, तुझी थोरवी महान, तिन्ही लोकी तुला मान. अनिता, तुला सोलसमचा सलाम. धन्यवाद. With that, we conclude on Solsam today. Do like, share, subscribe, and comment on Solsam with Sarika, where we bring to you yet another person behind a persona. Till then, take care, guys. Remember, life is short. Live it fully, love unconditionally, and laugh out wholeheartedly. Thank you, and God be with all of us.